नमस्कार सगळ्यांना. अगस्त्यमध्ये स्वागत आहे. मी अमोल मोरे. मला जनरली मोरे गुरुजी म्हणतात. वैदिक वास्तुशास्त्रावरती आज आपला हा सेमिनार आहे आणि वैदिक वास्तुशास्त्र म्हणजे काय ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. वैदिक वास्तुशास्त्राचा हा 3 दिवसाचा पूर्णपणे सेमिनार असणार आहे. या 3 दिवसामध्ये ठीक आहे, आपण काय म्हणू, हे शास्त्र इतकं वास्ट आहे, म्हणजे आपल्याला ऐकूनच एवढं माहिती आहे, तर प्रत्यक्षात किती वास्ट असेल. हे 3 दिवसात कसं काय शिकता येईल? तर 3 दिवसात कोणतंही शास्त्र शिकता येत नाही, परंतु 3 दिवसामध्ये आपल्याला त्या शास्त्राची मूलभूत तत्व अभ्यासता येतील. भाग एक, बरोबर, की कुठल्या प्रिन्सिपलवर नेमकं आधारित आहे. आतापर्यंत आपण तर ऐक्यू माहितीवर डिपेंड आहे. त्यापेक्षा आपण एका अशा व्यक्तीकडून समजून घेऊया की ज्याला 26 वर्षाचा अनुभव आहे. सलग 26 वर्ष मी वास्तुशास्त्र या विषयावरती अभ्यास करून आणि व्हिजिट्स केलेल्या आहेत आणि सगळ्या प्रकारच्या वास्तू मी पाहिलेत. इंडस्ट्रियल वास्तू असेल, राजभवन असेल, सामान्य असतील घरं, चाळीमधली असतील, बिल्डिंग मध्ये असेल, शहरामध्ये असेल, गावातले असेल, झोपडीपासून महालापर्यंत वास्तू तुम्हाला काय असतं हे या 3 दिवसामध्ये समजेल. ठीक आहे. इंडस्ट्रियल वास्तूमध्ये काय फरक असतो, हॉस्पिटल, इंडस्ट्रियल किंवा शॉप्स कसे बघायचे, ऑफिस कसे बघायचे, याची माहिती तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि त्याचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला त्याचा नेमका दोष ओळखता येईल, एवढं 3 दिवसात शक्य आहे. ठीक आहे. ग्रेट. एक्साइटेड? सुपर एक्साइटेड. मस्त. छान. सो आता आपण थोडस तुमच्यासाठी मी काही डेटा काढलाय की ज्याच्यामध्ये आपण बघूया की वास्तुशास्त्र हे किती प्राचीन आहे. कारण बघा, मी सांगते म्हणून ऐकायचं का? अजिबात नाही. हे 3ही दिवस मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. प्रत्येक गोष्टीला एकतर लॉजिक पुरावा पाहिजे, ठीक आहे, किंवा ऐतिहासिक ग्रंथ संदर्भ पाहिजे, राईट. आणि तिसरं, सायन्स म्हणजे विज्ञानाने तरी कमीत कमी ती गोष्ट सिद्ध केलेली पाहिजे. या 3 पैकी कशात तरी एका कॅटेगरीमध्ये मी सांगितलेला मुद्दा बसला पाहिजे, तर आणि तरच ऐका, राईट. सो आपण आता बघूया की पहिली गोष्ट आपण इतिहासापासून सुरुवात करू की आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये याचा रेफरन्स कुठे आढळतो, हे किती जुनं आहे शास्त्र. ओके, स्क्रीन दिसते तुम्हाला? तुमच्यासाठी मी काही थोडासा डेटा हा काढलेला आहे की ज्याच्यामध्ये प्राचीन जे ग्रंथ आहेत, म्हणजे जे 10,000 वर्षापूर्वीचे आहेत, यातले काही ग्रंथ 12,000 वर्ष जुने आहेत, यातले काही ग्रंथ 15,000 वर्ष जुने आहेत. इतक्या जुन्या कालावधीमध्ये हे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर काही त्याच्यानंतरच्या काळात लिहिले गेले, जसं महिमतम हा ग्रंथ 5,500 वर्षापूर्वी लिहिला गेला. सो जे काही असे ग्रंथ आहेत, जे विश्वकर्मा प्रकाश हा सर्वात माझा आवडता ग्रंथ आहे. पाहिजे लिहून ठेवा नाव, त्याचा अभ्यास करा, तुम्हाला खूप सारी माहिती त्याच्यातून मिळेल. विश्वकर्मा प्रकाश माझा पर्टिक्युलरली सर्वात आवडता. ज्यावेळेस 1997 साली पासून मला वेदांची संथा घेता आली, त्यावेळेस त्याच्यात मला असं कळलं की आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये, वेदांमध्ये ह्याचा उल्लेख आहे. म्हणजे वास्तूमध्ये ज्या देवता असतात त्याचा उल्लेख आपल्या वेदांमध्ये आहे. ऋग्वेदामध्ये त्याच्या ऋचा आहेत, त्याचे मंत्र आहेत, ठीक आहे. आणि अथर्व वेदामध्ये ह्या देवतांची माहिती आहे, ज्या 45 देवता आपल्या वास्तूमध्ये असतात. सो त्याच्यामध्ये मला त्याचा अभ्यास करताना म्हटलं, आता त्यानंतरच्या ऋषीमुनींनी लिखाण केलंय, त्याचे काही ग्रंथ हाताळता आले. त्यामधले जे मी ग्रंथ, महिमतम हाताळलेला आहे, मानसारम, त्याच्यानंतर विश्वकर्मा प्रकाश. तर मला सर्वात आवडलेला जो ग्रंथ आहे तो, म्हणून मी स्वतः रेकमेंड करतो की विश्वकर्मा प्रकाश याची कुठे आवृत्ती मिळाली तर जरूर अभ्यास करा. तुमचा स्वतःचा अभ्यास वाढवा. कारण काही लोक विचारतात ना, रेफरन्स काही आहे का ग्रंथ, तर ज्याचा विश्वकर्मा प्रकाशचा अनुवाद केलेला जर तुम्हाला मिळाला ग्रंथ, तर तुम्ही नक्की त्याचा अभ्यास करा. महिमतम मध्ये याची खूप सारी माहिती आहे. काय काय माहिती आहे ते मी ऍट ए ग्लान्स बघून घ्या. नंतर तुम्ही पाहिजे तर त्याचा परत एकदा व्हिडिओमध्ये बघून त्यातले मुद्दे बघा. नंतर आपण आता त्याच्यात वेळ नको वाया घालूया. की मै ऋषींनी लिहिला होता, ठीक आहे. दक्षिण भारतातील सर्वात महत्वाचा वास्तुग्रंथ मानला जातो. आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्याने घर निर्माण रचना, बघा वास्तूचं शास्त्र जे निर्माण झालं हे कशासाठी झालं, कोणी काही सांगू दे, तुम्हाला माहित पाहिजे ग्रंथांमध्ये काय लिहिलंय, हे वाक्य लिहून ठेवा. वास्तुशास्त्राची निर्मिती ही निर्माण रचनेसाठी झालेली आहे. म्हणजे भवन निर्माण कला, तिथे असा उल्लेख आहे, भवन निर्माण कलेचं हे शास्त्र आहे, ठीक आहे. त्यानंतरची ग्रंथ आहे बघा, विश्वकर्मा वास्तुशास्त्र, समरांगण सूत्रधार, अपराजित पृच्छा, मानसार, बृहत संहिता, अंशु भवनम, कश्यप शिल्पशास्त्र, ठीक आहे. त्याच्यानंतर
अथर्ववेदामध्ये याचा उल्लेख आहे, ऋग्वेदामध्ये याचे मंत्र आहेत, गल्लत करू नका, ऋग्वेदामध्ये याचे सूत्र नाही आहेत, ठीक आहे, मंत्र आहेत. त्यानंतर शोल्व सूत्रामध्ये आहे, ब्राह्मण ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. आणि जर आपण याचा जर टाइम पिरियड बघितला तर तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, ठीक आहे. एक स्क्रीनशॉट काढून ठेवा पाहिजे तर याचा, किंवा नंतर जाऊन तुम्ही आपला जो व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्ही बघू शकता, ठीक आहे. सो अशा रीतीने प्रत्येक ग्रंथामध्ये किती श्लोक होते, मैमतमध्ये 36 एकूण चॅप्टर्स आहेत, आपण ज्याला चॅप्टर्स म्हणतो, ठीक आहे. आपल्या समजावं म्हणून मी आजच्या भाषेमध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे. आणि श्लोक त्याचे 4 ते 4,500 श्लोक आहेत. विश्वकर्मा वास्तू म्हणजेच माझा आवडता विश्वकर्मा प्रकाश, त्याच्यामध्ये 3,000 प्लस श्लोक्स आहेत, आणि समारांगण सूत्रधार मध्ये आहेत वगैरे वगैरे. तर ह्याचा तुम्ही नंतर अभ्यास करा, ठीक आहे. सो मला सांगायचं असं आहे की आजचं हे शास्त्र नाही, एवढ्यापर्यंत आपल्याला हे कळलं, ठीक आहे. आपल्याला एवढं समजतंय की हे शास्त्र कुठेतरी प्रचंड प्राचीन आहे, म्हणजे वेद काळापासून आहे. मानवाला माहीत असलेले सर्वात जुनं लिटरेचर काय असेल तर ते वेद आहेत, चारी वेद. हे विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे, ठीक आहे. सो त्याचा उल्लेख जो आहे हा आपल्याला वेदांपासून नंतरच्या ग्रंथांमध्ये मिळतो, राईट. सो आता तुम्हाला स्क्रीन दिसते आहे शेअर केलेली, राईट. सो वैदिक वास्तुशास्त्र म्हणून याला वैदिक म्हणतात. वैदिक म्हणण्याचं कारणच ते आहे की आता बघा, काही ना पारंपरिक म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना मॉडर्न वास्तू किंवा पारंपरिक वास्तू, हे शब्द तुमच्या कानावर गेले असते. तर ते काय आहे, काय माहितीये का, की प्राचीन काळी, आता ह्याच्यात कोणी ऑफेंड होण्याची गरज नाही, कारण जे जे काय घडलंय इतिहासात ते घडलेलं आहे. पूर्वी काळी राजे पद्धती होती, ठीक आहे, अनादी काळापासून. आणि राजा होता आणि प्रजा होती. त्यामुळे राजाकडे जेव्हा मूल जन्माला यायचं, म्हणजे मुलगा जन्माला यायचा, त्यावेळेस लगेच राजज्योतिषाला बोलवलं जायचं. काळजीपूर्वक ऐका, कारण हे इव्हॉल्व्ह होत आलेलं शास्त्र आहे ना, मग आपल्याला माहित पाहिजे ना कसं इव्हॉल्व्ह झालं. नाही तर मला फार वेळ जुनं सांगण्याची इच्छा नाहीये, मला तर आता तुमच्याशी कनेक्ट करायचंय, बट तुम्हाला बॅकग्राऊंड माहित पाहिजे, राईट. सो थोडक्यात सांगतो. आणि मग त्यावेळेस राज ज्योतिषी सांगायचा ना की तुमच्या ह्या राजपुत्रांपैकी ह्याचे योग स्ट्रॉंग आहेत, हा चांगला राजा बनेल, हा राज्याचं उत्तम रक्षण करेल आणि तुमच्या राज्याची विस्तृत वाढ करेल, राईट. त्याच पद्धतीने ही जी काही शास्त्र होती महत्वाची, ही राजा आणि राजघराण्याशी कनेक्टेड आणि सीमित होती. त्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं शास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्र. हे प्रजेपर्यंत पोहोचलेलं नव्हतं, फक्त राजाच्या भवनची निर्मिती होती. म्हणून पिढी दर पिढी राजाच राजा होता, ठीक आहे. आणि त्यातल्या मुलांपैकी जो कॅपेबल मुलगा असायचा त्यालाच परत राजा करायचे. पण त्याचं राज्य नीट चालावं म्हणून ते जे महाल होता, राजमहाल, तो जो महाल पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार निर्माण केला जायचा. बाकी प्रजेसाठी हे शास्त्र नव्हतं. त्यामुळे प्रजा कायम प्रजाच होती आणि राजा कायम राजा होता, ज्यांच्याकडे, शब्द नीट ऐका, वैदिक वास्तुशास्त्र होत, राईट. कालांतराने काय झालं बघा, आता आपण बघतो ना लिबरलायझेशन एक शब्द आहे, जो आता गेल्या 50 ते 80 वर्षामध्ये अजून वेगाने वाढत चाललेला आहे, की ह्याला पण स्वातंत्र्य पाहिजे, त्याला पण स्वातंत्र्य पाहिजे, मला फ्रीडम पाहिजे, तुला फ्रीडम पाहिजे, वगैरे 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 वगैरे. तो त्याची सुरुवात कुठेतरी काहीशे वर्षापूर्वी झाली. आणि त्यावेळेस मग असं त्यांच्या लक्षात आलं की राजाच्या राजभवनाचं काहीतरी निर्माण करायची पद्धत आहे. ह्या पण राजाचं स्नानगृह इकडे, त्याचं पण इकडे आहे, ह्याचं पण त्या दुसऱ्या राज्यात पण असंच आहे, ह्या राज्यात पण असं आहे. म्हणजे जेव्हा कनेक्टिव्हिटी वाढली ना त्यावेळेस अवेअरनेस वाढला. आणि त्यावेळेस प्रजा म्हटली की नाही, जे स्थापत्य तज्ञ होते, म्हणजे आपण आज त्याला काय म्हणतो आर्किटेक्ट, त्या काळातले जे आर्किटेक्ट होते, जे घर बांधायचे, त्याचं प्लॅनिंग करायचे, त्याचं नियोजन करायचे, त्याचं कॉन्ट्रॅक्टिंग करायचे, त्यांना त्यांनी सांगितलं की आम्हालाही हे सायन्स पाहिजे, आम्हाला पण स्टेबिलिटी पाहिजे, आम्हाला पण डिग्निटी पाहिजे, ठीक आहे. म्हणून मग त्यांना एक वास्तुशास्त्र सांगितलं गेलं, ठीक आहे, ज्याला आपण आता मॉडर्न वास्तुशास्त्र म्हणतो किंवा ज्याला पारंपरिक वास्तुशास्त्र म्हटलं जातं, कारण ते परंपरेने आलेले. ह्याला मी जे वैदिक वास्तुशास्त्र तुम्हाला आता सांगणार आहे किंवा जे मी फॉलो करतो आज 26 वर्षापासून, ते वैदिक वास्तुशास्त्र. आणि जे तुम्ही पुस्तकांमध्ये वाचले गेल्या 25 वर्षामध्ये, भरपूर पुस्तकं मार्केटमध्ये आली, त्या पुस्तकांमध्ये जे लिहिलं गेलंय त्याचं मी थोडक्यात माहिती देतो. ईशान्येला प्रवेशद्वार पाहिजे, ऐकलंय, नाही. आग्नेयेला किचन पाहिजे, नैऋत्याला बेडरूम पाहिजे, साऊथ जड करायची, उत्तर भिंतीला कपाट नाही ठेवायचा, हलकी ठेवायची, त्यानंतर वायव्येला टॉयलेट बनवायचं, ठीक आहे, दक्षिणेला टॉयलेट बनवायचं. हे हमखास तुम्ही ऐकलं असेल. हे का ऐकलं माहितीये, एक सोपी एक मस्त गंमत सांगतो तुम्हाला.
तुम्हाला माहितीये खऱ्या नोटांपेक्षा खऱ्या जे चलन आहे, नोटा आहेत 500 रुपयाची 100 रुपयाची, त्यापेक्षा खोट्या जास्त चालतात. का चालतात? तुम्ही म्हणा अरे असं कसं, उलट बोलताय तुम्ही, खरी चालायला पाहिजे ना. तुमच्या खिशात एक 500 ची खरी नोट आहे आणि एक खोटी नोट आहे, तुम्ही लवकरात लवकर कुठली कटवायचा प्रयत्न कराल? सांगा. पहिली खोटी देऊन बघाल, मग तो समोरचा अरे ही खोटी, अच्छा बरोबर ते, पण त्याने जर घेतली आणि त्याला कळलं तर सगळ्यात पहिली तो कोणती देईल? म्हणून खोट्या नोटा जास्त चलनामध्ये असतात. तुम्हाला पटलं तर घ्या मुद्दा, पण हा हे खरं आहे, हे वास्तव आहे, हे लॉजिक आहे. त्याप्रमाणे पारंपरिक वास्तुशास्त्र सर्वात जास्त ऐकीव आहे आणि म्हणून आपला जो वास्तूकडे बघण्याचा जो एक, म्हणजे मी काय वेळ घालवण्यासाठी मगाशी नाही विचारलं तुम्हाला तुमचं वास्तूबद्दल मत काय, हा जो वास्तूकडे बघायचा जो अप्रोच आहे ना, हा कुठेतरी त्यामुळे काय झाला, एक तर पहिली सुरुवात कुठे झाली, काहीशे वर्षापूर्वी, 500,000 वर्षापूर्वी, जेव्हा प्रजेसाठी एक वास्तू निर्माण करण्यात आला आणि परंपरागत शब्दांकडे लक्ष द्या, परंपरागत पिढी दर पिढी ते पुढच्याला सांगितलं गेलं. त्याला म्हणतात पारंपरिक वास्तुशास्त्र, जे प्रजेचं आहे. आणि मी जे तुम्हाला वास्तुशास्त्र सांगतोय हे राजाचं आहे. हे मी एकटा नाही म्हणत, जेवढे वास्तुतज्ञ भारतात नव्हे जगात आहेत, जेवढे वास्तुतज्ञ, त्या सगळ्यांना माहिती आहे की ऍक्च्युअली सायंटिफिक, म्हणजे जसं एक गणित असतं बघा, गणिताला प्रमेय असतात, सूत्र असतात, त्या सूत्रांमध्ये बरोबर कितीही प्रकारचे अंक टाका, त्या सूत्रामध्ये तेच उत्तर येणार, राईट? बरोबर, पायची संख्या फिक्स असणार. तशाप्रमाणे जे काही पूर्णपणे एक विज्ञान आहे, ज्याला पाया आहे, बेस आहे, ते सगळं काय आहे? वैदिक वास्तुशास्त्र. आणि हे जे इतकं सोपं आहे, म्हणजे 5 मिनिटात सांगून संपतं पारंपरिक वास्तुशास्त्र. बरोबर ना? ईशान्येला दरवाजा करा, नैऋत्याला बेडरूम करा, उत्तर हलकी ठेवा. ह्या याच्यात काय अभ्यास लागतो? वास्तुशास्त्र शिकायला तुमच्याकडे कमीत कमी 6 महिने कमीत कमी पाहिजे. ठीक आहे. पण मग हे तुम्हाला 5 मिनिटात सांगून कसं कळतं? सो हे वेगळं वास्तुशास्त्र आहे, जे पारंपरिक आहे. त्यामुळे पुस्तकं रेफर करू नका. करायचंच असेल तर मी जे ग्रंथांची यादी दिली, पुन्हा व्हिडिओमध्ये जाऊन स्क्रीनशॉट काढा. त्यापैकी ज्या ग्रंथांचं तुम्हाला अनुवाद मिळेल, श्लोक आणि अनुवाद लिहून घ्या पाहिजे, श्लोक आणि अनुवाद अशा स्वरूपात मिळेल, तेव्हा तुम्हाला कळेल की मी 3 दिवस काय एवढं तुम्हाला पोटतिडकीने सांगत होतो. भाग नंबर 1. सेकंड भाग काय माहितीये का, वैदिक वास्तुशास्त्रामध्ये इतिहास तर आहे, पण आपला जो अप्रोच नॅरो झाला का ते आता कळलं तुम्हाला, थोडस तुम्हाला समजलेलं आहे. तर आता इथे बघा काय मी लिहिलंय. पहिली गोष्ट, वास्तुशास्त्र शिकायचं असेल किंवा परीक्षण म्हणजेच काय शिकायचंय तुम्हाला, तर 4 ऍट्रिब्यूट महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्यातला सगळ्यात पहिला ऍट्रिब्यूट आहे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्व करायला शिका. फक्त कोणी सांगतं म्हणून ऐकायला शिकू नका. काल कोणतरी येऊन सांगितलं असेल एखाद्या व्हिडिओमध्ये की हे चांगलं असतं वास्तूमध्ये, मी आज येऊन सांगितलं ते अमुक वाईट असतं, तर मग तुम्ही परत झाले कन्फ्युज. त्यापेक्षा त्याचा शास्त्राधार मगाशी सांगितलेले 3 निकष त्याच्यामध्ये ते लावून बघा. एक तर ते प्राचीन असलं पाहिजे किंवा त्याचा ग्रंथांमध्ये ऋषीमुनींच्या अभ्यासात उल्लेख आलेला पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, सायन्सला ते पूर्णपणे त्यातल्या गोष्टी सिद्ध झालेल्या पाहिजे. आणि तिसरं म्हणजे लॉजिक पाहिजे त्या गोष्टीच्या मागे. बरोबर, मी कसं सुरुवातीला सांगितलं, कॅमेरा ऑन म्हणजे शुक्राचं लॉजिक मी सांगितलं ना. आता मग तुम्ही न्यूमरॉलॉजी शिका, तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी शिका, तुम्हाला शुक्राचा रिझल्ट तोच मिळेल. मी सांगतो म्हणून नाही. सो तसं लॉजिक स्ट्रॉंग पाहिजे त्या गोष्टीला. तर ऑब्झर्वेशन काय पाहिजे, तर आपला जो हा जो नॅरो अप्रोच आहे वास्तुशास्त्राकडे बघण्याचा, त्याच्याऐवजी तुम्ही बघा की ठराविक जिल्हा, राईट, ठराविक देश किंवा ठराविक लोक, ठराविक समूह, ठराविक प्रांत, याच्यामधले बिहेवियर पॅटर्न असतात की नाही. आपण म्हणतो ना आमच्या कोकणातले लोक आहे ना, त्यांचं हे असं करणारच, ते फिक्स आहे त्यांचं. किंवा हे म्हणणार हे आमचे नगरी आहेत ना, हे नगरी असेच राहणार. मग तुम्ही अहमदनगरचं अहिल्यानगर केलं तर नगर तर आहे ना, मग आम्ही नगरी आहे. सिंपल. ठीक आहे. सो आपण एक भाषावर त्याचे प्रांतावर ओळखू शकतो की त्याचा हा एक पॅटर्न आहे. ठीक आहे. आपण म्हणतो ना साऊथ इंडियन आहे किंवा हा तो कट्टरच असेल, किंवा आपण जनरली बघितलंय की ते त्यांची लँग्वेज बोलतील किंवा इंग्लिश बोलतील. बरोबर, हिंदी खूप कमी बोलतील. बरोबर, ते द्रविड होते प्राचीन. हे याचा उल्लेख बऱ्याच आपल्या इव्होल्युशन मध्ये आहे. तो एक आजचा टॉपिक नाही, कधीतरी बोलूया आपण त्याच्यावरती. पण ठराविक हे जे हा प्रवाह आहे, आपण त्याला काय म्हणू, हे वास्तूचे चुंबकीय प्रवाह आहे. हे समजून घ्या. हे सगळीकडे म्हणजे ऑल अक्रॉस ग्लोब आहे. नॉट जस्ट एखाद्या आपल्या या प्रांतात किंवा त्या प्रांतात असं नाहीये. ठीक आहे. सो आता आपण जनरली, मी स्वतः बघितले, मी 1999 आणि 2000 साली चंद्रपूर आणि नागपूरला वास्तुशास्त्र बघण्यासाठी गेलो होतो. आणि त्यावेळेस मी बघितलं तेव्हा, आता आता माहिती नाही मला, राहुलजी जास्त सांगू शकतील, तिथे खर्याची दुकानं जास्त होती. म्हणजे आपण ज्याला मावा म्हणतो ना, माव्याची दुकानं जास्त होती.
आणि मेडिकल स्टोअर जास्त होते. सो ते ते खरं आहे का? तुम्ही बघा राहुलजी चॅट बॉक्सला टाका की चंद्रपूरला आजही ती दुकानं जास्त आहेत का? ठीक आहे ना. सो ती होती. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की प्रत्येक प्रांताला काहीतरी आवड निवड भाषा अप्रोच हा 100% आहे. आणि त्या अप्रोचला ठीक आहे आपण चुंबकीय पॅटर्न्स काय म्हणतो, त्याचे चुंबकीय पॅटर्न्स. कारण बघा कंपास किंवा मॅग्नेट जे असतं ना त्याने प्रगटीकरण होतं ना, दिशा कुठे आहे. कंपास म्हणजे दिशा नाही. कंपास हे त्या चुंबकीय क्षेत्राचं प्रगटीकरण आहे. कारण त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र ओळखण्याची क्षमता आहे. असा एक ते एलिमेंट आहे. असा एक एलिमेंट आहे ज्याच्यामध्ये इकडे नॉर्थ खेचतोय तिकडे साऊथ खेचतोय तर तो तसा जाऊन स्थिर होतो. तो स्वतः दिशा नाहीये. पण मग काय हे प्रवाह आहेत ना, हे प्रवाह कॅच करणार कोण आहे? कंपास. इथपर्यंत क्लिअर आहे? राईट. सो त्याप्रमाणे आपण जर नीट बघितलं तर पश्चिम दिशा आपण जेव्हा शिकणार आहे, ठीक आहे, पश्चिम दिशा कशाची आहे? लिहून घ्या, प्रॉफिट आणि गेन्स. गेन्स म्हणजे काय? काय मिळणार आहे, प्रॉफिट काय होणार आहे. आता मला सांगा भारताच्या पश्चिमेला काय? भारताचं तुम्ही नकाशा बघितलाय आणि वेस्टर्न कंट्रीज कुठे तुम्हाला माहिती आहे. वेस्टर्न कंट्रीज म्हणजे काय? अमेरिका असेल, युके असेल, ठीक आहे, या वेस्टर्न कंट्रीज आहेत ना. मग आता जर आपण भारताच्या ओके दिसतंय तुम्हाला? एकच मिनिट. हे बघा हा भाग आहे भारताचा पश्चिम भाग, बरोबर. इकडे वेस्टर्न कंट्रीज आहे, इकडे ईस्टर्न कंट्री. आपण म्हणतो जपान पूर्वेला आहे, आपले हे बाकीचे म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम सगळे पूर्वेला आहेत. आणि हे पाश्चिमात्य देश कशाला म्हणतो आपण? युके, युएसए, कॅनडा वगैरे सगळे पाश्चिमात्य. मग आपल्या इकडे ते. आणि मग पश्चिमेला काय भारताच्या? मुंबई आहे, गुजरात आहे. आता मला सांगा इतकी मोठी मुंबई आहे, इतका मोठा भारत आहे, भारताची राजधानी दिल्ली आहे, पण बिझनेस स्टॉक एक्सचेंज म्हणजे बीएससी आणि एनएससी जे आर्थिक नाडे आहेत त्या इथेच का? बॉलिवूड इथेच का? जिथे म्हणजे 1500 करोड हे चिल्लर आहे. सो इतका मोठा टर्नओव्हर असणारी इंडस्ट्री कुठे असायला पाहिजे? ती पश्चिमेलाच असायला पाहिजे. पश्चिम दिशा प्रॉफिट आणि गेन्सची आहे ना. त्याचे प्रॉफिट पण मोठे आहेत. ज्याचे प्रॉफिट इतके मोठे आहेत, ठीक आहे, तर त्याची दिशा कोणती? बॉलिवूडची पश्चिम दिशा. त्यानंतर गुजराती व्यक्तीला जन्मताच व्यवहार आणि प्रॉफिट कळतो, हे आपल्याला माहितीच आहे. हे मगाशी मी सांगितलं ना, प्रत्येक प्रांतावर व्यक्तीचा स्वभाव असतो. सो गुजराती माणसाला म्हणजे फार कमी जॉबमध्ये इंटरेस्ट असतो, म्हणजे असतात पण 5% पण नाहीयेत, 5% पेक्षा कमी. मग ते काय म्हणतात? धंदो पहिले भायो. म्हणजे आपल्याला काय पाहिजे? प्रॉफिट आला पाहिजे, असं काम करायचं. भले 1 रुपयाचं 1 रुपया 10 पैशाला विका, 90 पैशाला नाही विकायचे. सो प्रॉफिट ज्याला समजतो अशा व्यक्ती जन्माला येणं हे गुजरातचं नशीब आहे, किंवा त्याचं भाग्य आहे, किंवा त्याची ती ऍट्रिब्यूट आहे. ऑब्झर्वेशन. आता मला सांगा इतकं सोन्यासारखं बॉलिवूड मुंबईमध्ये, पण त्यात काम करणारे मॅक्सिमम जेंट्स कलाकार कुठले आहेत? पंजाब. कपूर्स. आठवत आहे? राज कपूर पासून आजपर्यंत ही इंडस्ट्री शोधून काढली किंवा निर्माण केली मराठी व्यक्तीने, दादासाहेब फाळके. परंतु त्यामध्ये काम करणारे मॅक्सिमम लोक कोण आहेत आज? कारण ही जी दिशा आहे, तुम्ही जेव्हा आता पुढे बघाल, मी तुम्हाला 16 दिशा सांगणार आहे, त्यावेळेस ही जी दिशा येते पंजाबच्या साईडला, ती येते नॉर्थ ऑफ नॉर्थ वेस्ट, म्हणजे वायव्य आणि उत्तरच्या मध्ये एक दिशा आहे. ती लिहून ठेवा, NNW लिहा. तर तिथे काय असतं? अट्रॅक्शनचे डायरेक्शन आहे. आणि म्हणून तिथून येणारे जे काम करतात ते आपल्याला अट्रॅक्ट करतात. आणि प्रॉफिट व्हायला पाहिजे म्हणून मुंबईत आहे. मग त्यांनी एवढ्या लांब इकडे येऊन काम करण्यापेक्षा बॉलिवूड तिकडे का नाही गेलं? कारण ती पश्चिम नाहीये बॉस. इतकं सिंपल आहे. बघा वास्तू म्हणजे जे आपल्या डोक्यात आलं की माझ्या घरात 4 भिंती बांधल्या आणि वास्तू सुरू झालं, नाही. वास्तुशास्त्र प्रचंड व्हास्ट आहे आणि ते सर्वव्यापी आहे, कारण ते चुंबकीय प्रवाहांचं शास्त्र आहे. पहिला कॉन्सेप्ट. कोणाला वाटलं नवीन काहीतरी मिळालं? ग्रेट, माइंड ब्लोईंग. थम्स अप किंवा हे करा, त्याच्या पाठवा, काय म्हणतात त्याला, सेंड करा त्याच्यामध्ये इमोजी मध्ये. ठीक आहे. सो अशा रीतीने आपल्याला आपला अप्रोच पहिला मोठा करा, संकुचित विचार करू नका. वास्तुशास्त्राचे क्लास मी पण घेतो. मी काय म्हणतो का मला फी मिळाली तरच मी सांगेल, नाही तर मी नाही सांगणार. बघा ज्ञानावर सगळ्यांचा अधिकार आहे. बाकी तुम्ही जे अफोर्ड करू शकाल ते करा. जो क्लास अफोर्ड करू शकतो त्याने क्लास करा, पण म्हणून ज्ञाना वाचून तुम्ही वंचित नाही राहिलं पाहिजे. हा सेमिनार घ्यायच्या मागे माझा सगळ्यात मोठा उद्देश हा आहे की ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा आपल्याला माहित असतं की आपलं स्टमक कुठे आहे, फुफ्फुस कुठे आहे ना.
मला जर ताप आलाय तर तो न्यूमोनिया असू शकतो का आता सध्या व्हायरलची साथ चालू आहे एवढं आपल्याला माहित असतं. आपण जेव्हा इंटिरियर डिझायनरला बोलवतो ते आपल्याला कमीत कमी माहित असतं फ्लश म्हणजे काय है ना, ड्रेनेज बदलू शकतो की नाही, आपण आपली एंट्री बदलू शकतो की नाही, कमीत कमी त्या इंटिरियर डिझायनरशी बोलताना आपल्याला माहितीये पीओपी म्हणजे काय, फर्निचर म्हणजे काय. पण आपण जेव्हा एखादा वास्तुतज्ञ घरी बोलवतो आपण असतो ब्लँक आणि त्याला काय ओकाट हो येतं की नाही आपल्याला माहिती नाही आणि आपण आपलं पूर्ण सर्वस्व आणि एक मोठा पैसा त्याच्या हातामध्ये आपण देतो. म्हणून जो अवेअरनेस क्रिएट करायचा आहे त्यासाठी मी हा प्रयत्न करतो. ठीक आहे, हा जो वेळ तुमचा घेतोय आणि माझा देतोय त्यासाठी घेतोय की एक अवेअरनेस आपल्याला माहित तर पाहिजे. तुम्हाला जेव्हा या 16 दिशांचं ज्ञान होईल त्यावेळेस तुम्हाला कळेल की समोरचा वास्तुतज्ञ जर बोलतोय तर त्याला त्याचं वास्तूचं नॉलेज त्याच्याकडे आहे की नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघा साऊथचं काय आहे, साऊथमध्ये लोक फार कट्टर आहेत, बरोबर आहे, साऊथचे लोक कट्टर आहेत, पण प्रत्येक सिटीचं साऊथ बघा, साऊथ मुंबई बघा, मुंबई साऊथ कोणाला माहिती आहे, सर्व मार्केट तिकडे, कपडा मार्केट तिकडे, होलसेलचं भांडी मार्केट तिकडे, क्रॉफर्ड मार्केट तिकडे, झवेरी बाजार म्हणजे सर्वात मोठा दागिन्यांचा हिऱ्यांचा ऑपेरा हाऊस सगळं 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 तिकडे. दिल्लीचं साऊथ मार्केट बघा, 101 सुपर होलसेल आणि कंट्रोलिंग डायरेक्शन, डिग्निफाईड कंट्रोल तोच करू शकतो ना ज्याच्याकडे डिग्निटी आहे, त्याला साऊथ म्हणतात. असं वास्तुशास्त्र शिका. येत आहे लक्षात. त्याच्यामुळे साऊथ कोणते आपल्या पृथ्वीचे 2 पोल आहेत, नॉर्थ पोल साऊथ पोल, सर्वात जास्त संशोधन कुठे जात, सर्वात जास्त संशोधन साऊथ पोलवर जात. साऊथला खूप महत्व आहे. साऊथ बद्दल तसं खूप बोलता येईल परंतु आता तुम्ही एक कॉन्सेप्ट समजून घ्या. हे तर काहीच नाही, आता या वास्ट पासून आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लगेच येऊया. तुम्ही बघा तुमच्या कोणत्याही शहरामध्ये, पुणे असो मुंबई असो घोलेवाडी असो नाही तर कोणतीही असो, तुमच्याकडे सर्वात चांगला चालणारा मिठाईवाला म्हणजे नमकीन, ज्याच्याकडे नमकीन भेटतं ना, हलवाई आपण ज्याला म्हणतो ना, जो समोसा कचोरी आणि चाट आणि हे सगळं विकतो. आता कळलं कोण म्हणतोय. फरसाण घ्यायला कुठे जातो आपण, तर तो सगळ्यात चांगला चालणार असेल त्याच्या दुकानाची पाटी लाल अक्षरात आहे की नाही बघा. बिकानेरवाले आहेत, अनेक महालक्ष्मी असेल कोणी असेल त्याची पाटी बघा, 2 गोष्टी दिसतील, एक म्हणजे मोठ्या अक्षरात नाव लिहिलेलं आहे, दुसरं म्हणजे लालच कलर मध्ये नाव लिहिलेलं आहे. सेकंड कॅटेगरीत फक्त एवढं दिसेल की त्याने बॅकग्राऊंड लाल घेतलंय, मग नाव जिथे लिहिलंय त्याचं मग पाटी लाल असेल म्हणजे लाल त्याच्या बोर्डमध्ये आहे. आता का, तर त्याचं सिंपल कारण आहे, त्याचा जो व्यवसाय नमकीन जे बनतं ते बनतं गॅसवर. ठीक आहे, आणि गॅस म्हणजेच काय, अग्नी. अग्नीची जी दिशा आहे त्या साऊथचे सगळे झोन आहेत, साऊथ ईस्ट, साऊथ ऑफ साऊथ ईस्ट, साऊथ. आणि हे जे झोन आहेत हे सगळे फायरचे आहेत आणि फायरचा रंग लाल आहे आणि तो रंग त्याने आपल्या बोर्डमध्ये अडॉप्ट केला. बघा वास्तुशास्त्र कुठे पोहोचलं. अनेक पाण्याचे बॉटलचे पॅकेज ड्रिंकिंग वॉटरचे ब्रँड आहेत, सगळे चांगले कोणते चालतात, पटकन कुठलं नाव आठवतं, बिस्लरी. एवढंच नाही तर आपण गावांमध्ये जरी गेलो ना, 10 रुपये का बिस्लरी देना, 1 लिटर वाला बिस्लरी देणार, त्याच्याकडे असतं कुठलं तरी गंगा, गँगेज, यमुनीज, काय वेगवेगळी नवी बैलेचं अजून काहीतरी वेगळं केलेलं असतं. बट आपण म्हणतो एक बिस्लेरी द्या. बिस्लेरी, एक्वाफिना, बेले सारख्या ज्या टॉपच्या कंपन्या, म्हणजे जर तुम्ही बघितलं की ज्याचं लेबल त्या एलिमेंटच्या कलरचं, वॉटर एलिमेंटचे जे लेबल्स वापरलेत ज्यांनी, त्या लोकांनी त्या धंद्यामध्ये सक्सेस केलेला आहे. इतकं जबरदस्त हे वास्तुशास्त्र मॅच होतं, कारण नॉर्थ जे झोन आहे ते वॉटर एलिमेंटचा झोन आहे. नॉर्थचे कलर ज्याने अडॉप्ट केले त्याला त्याला त्या व्यक्तीला आपल्या व्यवसायात यश मिळालं आणि म्हणून त्याचा नॉर्थ बॅलन्स असल्याशिवाय त्याला तो कलर वापरायची इच्छा नाही झाली. हे आपण आज पुढे बघणार आहे. म्हणजेच वास्तुशास्त्र हे इतक्या वास्ट गोष्टींपासून ते इतक्या छोट्या गोष्टींपर्यंत आपल्या आयुष्याशी कनेक्टेड आहे, आपल्या आपल्या लाईफस्टाईलशी पण कनेक्टेड आहे वास्तुशास्त्र. आता बघा तुम्ही आताच्या स्त्रियांना सर्रास म्हणजे लवकर थकवा येणे, बरोबर, त्याच्यानंतर आपण बघतो की मानपाट कमरेचे आजार, बरोबर, त्याच्यानंतर प्रेग्नन्सी आणि पिरियड्स मध्ये खूप प्रॉब्लेम. आता बघा याच्यामध्ये काय होते, ऑरा वीक झाल्यानंतर जॉईंट पेनचे प्रॉब्लेम. ऑरा वीक झाली तर मग आजार पटकन शिरकाव करू शकतो. ठीक आहे, तुम्ही जर जेवढे कोणी ऑल्टरनेट हिलिंग मध्ये असाल तर तुम्हाला ते माहिती असेल गोष्ट. सो आता तुम्ही बघा, तुम्ही नॅचरल गोष्टींशी जेवढे कनेक्टेड होते आणि आज नसाल तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. तुमच्या आजीचा किचन बघा आणि तुमचं किचन बघा. तुमची आजी आणि पणजी ज्या किचन मध्ये काम करायची त्या किचनचा जरा अभ्यास करा. काय काय होतं टाईप करून पाठवा, त्या किचन मध्ये काय होतं, नॅचरल एलिमेंट काय होते, पाटा होता, वरवंटा होता, राईट, आणि तो काय होता, दगडाचा. ठीक आहे, रवी होता लाकडाचा, त्याने दहीचं ताक बनायचं, अमूल ताक नाही मिळायचं त्यावेळेस, त्यावेळेस त्याचं ताक बनायचं. मैदा किचनच्या बाहेर होता,
माहीतच नव्हता. मैदा काय हेच माहित नव्हतं पहिली गोष्ट. बरोबर की नाही? त्याच्यानंतर कलई केलेली भांडी होती. दगडाची भांडी होती. खलबत्ता, कुटायचा खलबत्ता होता. ठीक आहे. आता काय आले प्लास्टिकचे चॉपर, बटनावर चालणारे मिक्सर, म्हणजे जो इतका जड पाटा जो धुवायला लागायचा, बरोबर काम झाल्यानंतर आणि काम घ्यायच्या आधी, माठ होता एकदम सुंदर, व्हेरी व्हेरी नाईस, थँक्यू. म्हणजे अर्थ एलिमेंटचा माठ होता, वुड एलिमेंटचा रवी होता, वुड एलिमेंटची अजून भांडी होती, अर्थ एलिमेंटच्या मेटल एलिमेंटचे खलबत्ते वगैरे होते, है ना. मग तो पाटा इतका जड असायचा, तो ऑपरेट करताना कंबर दुखायला पाहिजे का बटनावर मिक्सर फिरवताना कंबर दुखायला पाहिजे. मी कोणाला चांगलं किंवा वाईट नाही म्हणत आहे, मी फक्त समजून घ्यायचा प्रयत्न करतो आणि माझी तीच इच्छा आहे. मी कोणाला म्हणत नाही की तुम्ही यात चुकताय किंवा ते बरोबर होते. प्रत्येक सिंपल आहे बॉस. न कळता पद अग्नीवर पडे, न करी दहा ऐसे कधी न घडे. तुमचा जर पाय चुकून आगीवर पडला तरी तो भाजणारच आहे. मग त्यात मी सांगितलं म्हणजे मी काहीतरी एक अनाऊन्स केलं म्हणून झालंय असं काही नाही. मी फक्त ते दाखवतोय, बोट दाखवायचं माझं काम आहे. पुढचे 3 दिवस मी फक्त दाखवणार आहे. हे केलं तर हे होईल, हे नाही केलं तर नाही होणार. बरोबर. त्यात ना तुम्ही प्लीज मला ब्लेम करू नका, ना कुठल्या सिच्युएशनला ब्लेम करा. प्रत्येक गोष्टीला ऍक्शन रिॲक्शन असते. सिंपल. एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा सिंपल नियम. त्याच्यामुळे आपल्या ते नियमांबद्दल मी बोलतो. सो आपली लाईफस्टाईल बदलत गेली. घरामध्ये पूर्वी नैसर्गिक गोष्टी खूप जास्त होत्या. त्याची जागा कोणी घेतली? प्लास्टिकने घेतली, स्टेनलेस स्टीलने घेतली. हा, आणि त्यानंतर खायच्या ज्या गोष्टी बदलल्या, मैदा वगैरे, त्याच्यामुळे. सगळ्यात मोठी गोष्ट अजून मागे जा, 500-1000 वर्षापूर्वीच्या आधी, ज्यावेळेस वास्तुशास्त्राप्रमाणे जेव्हा घरं बनव होती किंवा वास्तुशास्त्राचा जर अभ्यास केला, भवन निर्माण कला, परत सांगतोय, तुम्ही ऐकलेलं वास्तुशास्त्र नाही म्हणत आहे, वैदिक वास्तुशास्त्राचा अभ्यास केला. 2 गोष्टी घरात नव्हत्या ज्या आज आहेत. लिहून घ्या. 2 गोष्टी घरामध्ये नव्हत्या ज्या आज घरात. हे हे तुम्हाला नवीन गोष्ट सांगतो. पहिली गोष्ट, टॉयलेट घरामध्ये नव्हतं. कोणत्याच घरामध्ये टॉयलेट नव्हतं. सार्वजनिक टॉयलेट हा कॉन्सेप्ट फार जुना आहे. मोहेंजोदडो हडप्पापेक्षा किंवा त्या काळात किंवा त्याच्या आधीपासूनचा आहे. आणि ह्या गोष्टी अनेक वेळा आता इतिहासकारांनी सिद्ध केल्या. मी त्यात वेळ नाही वाया घालवत, आपण सायन्स बघूया त्याच्या मागचा. दुसरी गोष्ट, देवघर. आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून, या 2 गोष्टी घरामध्ये नव्हत्या. देवघर आणि टॉयलेट हा जो आहे वास्तूचा भाग नव्हता. गंमत अशी झाली, ज्यावेळेस मुघलांचं राज्य होतं 1000 वर्ष साधारण, त्यावेळेस आपल्याला त्याच्या पूर्वी आपली जी बघा, ही एवढीची प्राचीन मंदिरे एवढी भव्य दिव्य काय आहेत. त्या काळात एवढे मोठमोठे मंदिरं का बांधली असतील? कारण ईश्वर पूजेसाठी, ईश्वराच्या ते पूर्ण पावित्र्य मिळावं, ते पूर्ण ऑरा तशीच असावी. आणि आपण जेव्हा जाऊ तेव्हा कम्प्लीट, आता तुम्ही अटेंड करताय, जेवढे कॅमेरा ऑन केले ते कम्प्लीट अटेंड करताय की पार्शियली अटेंड करताय? आणि ज्याचा बंद आहे ते कदाचित मोबाईल पण बघू शकता. अरे कोणाच्या मेसेजला मला रिप्लाय द्यायचा आहे, हा ते ही कर जरा, मला 12 वाजता जेवायचं आहे, मग निघायचंय, काही बोलू शकता तुम्ही. बरोबर. पण जेव्हा तुम्ही मंदिरात जाता त्यावेळेस मी पूर्ण डिवोशनने जाता. त्यामुळे ते जी ईश्वर आराधना व्हायची ती कम्प्लिटली मंदिरात व्हायची. आणि ज्यावेळेस मुघलांच्या काळामध्ये, त्याच्या थोडा आधी, काही परिस्थितीमुळे, भौगोलिक आणि साधारण ऐतिहासिक परिस्थितीमुळे मंदिरांमध्ये सतत जाणं शक्य नव्हतं. तेव्हापासून गेल्या साधारण, त्याच्यानंतर पण ब्रिटिश आणि डच आणि पोर्तुगीज आक्रमण झाली आपल्यावरती. हा जो सगळा काळ आहे 1000-1500 वर्षाचा, ह्या कालावधीमध्ये सतत म्हणजे उघडपणे देवपूजेला जाता येणं शक्य नसल्यामुळे घरामध्ये एक रचना करावी लागली. आणि मग वास्तुतज्ञांना विचारण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जर मग तुम्हाला मंदिर म्हणजे मंदिर नकोय, तर तुम्ही देवघर, काय शब्द आहे, देवघर, देवाचं स्थान म्हणून, ईशना अन्य, ईशान्य दिशा, या ठिकाणी तुम्ही स्थापना करू शकता. ठीक आहे. आणि त्यांनी जसं मंदिर त्याच प्रकारची रचना करून, कोणी आपापल्या आवडता देव ठेवून, आणि अशा रीतीने सुरुवात केली होती. सो या 2 गोष्टी घरामध्ये पूर्वी नव्हत्या. त्याचा अंतर्भाव आला करताना त्याच्या कोणत्या ऍट्रिब्यूटचा विचार, कारण हे इव्हॉल्व्ह होत चाललेलं शास्त्र आहे. प्रत्येक सायन्स हे कलियुगामध्ये बदल होत चाललेला आहे. जे आपल्यापैकी जेवढ्यांनी माझी मोबाईल न्यूमरोलॉजी केलेला आहे क्लास कम्प्लीट, राईट, बरेच जण इथे, मला आता 4-5 फेसेस आत्ताच दिसले. येस. सो थँक्यू. सो मला सांगायचं की तेव्हा मी काय सांगितलं की मोबाईल तर पूर्वी नव्हता. मग तेव्हा मी तो कॉन्सेप्ट एक्सप्लेन केला की इव्हॉल्व्ह होत चाललेला आहे. मी पॉडकास्ट नंबर 2 जो गप्पा कट्ट्यावर आहे त्याच्यामध्ये मी सांगितलंय की हे शास्त्र इव्हॉल्व्ह होत इथपर्यंत आलेलं आहे, न्यूमरोलॉजी, म्हणून ते इंग्रजी अंकाला कनेक्ट झालं. तसं वास्तुशास्त्र इव्हॉल्व्ह होत आता इथपर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे जिथे आवश्यक तिथे आपण देवाची दिशा त्याच्या चालणाऱ्या व्हायब्रेशनला कनेक्ट केली. काय? त्याला चालणाऱ्या, म्हणजे ईश्वराला चालणाऱ्या ऊर्जांना कनेक्ट केली.
ठीक आहे. आणि जिथे टॉयलेटला चालू शकते अशी व्हायब्रेशन कोणते ते आपण पुढे बघणार. तिथे त्याला कनेक्ट केली आणि मग अलाव केलं की ठीक आहे, इथे कमीत कमी तुम्ही डिस्पोज ऑफ करू शकता. काय डिस्पोज ऑफ करणारे झोन असतात ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो आता आपण आपण काय म्हणतो इथे, मी परत स्क्रीन शेअर करतो. आपण इथे गोष्ट बोलतोय ऑब्झर्वेशनची. ठीक आहे. हे लिहून ठेवा. ऑब्झर्वेशन, ऑथेंटिसिटी, अँटी ऍक्टिव्हिटी, अँटी एलिमेंट. ऑथेंटिसिटी म्हणजे काय, जर तुम्हाला खरंच वाटत असेल की तुम्ही वास्तुतज्ञ व्हावं किंवा ज्योतिषी व्हावं किंवा तुम्हाला योगा, मेडिटेशन किंवा हिलिंग कशातही तुम्हाला पुढे जायचं असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची असते ऑथेंटिसिटी. ऑथेंटिसिटी म्हणजे काय, सरळ भाषेत आहे खरेपणा, इंटेग्रिटी. माझी मी याचं एक समजणार एक सिंपल उदाहरण नेहमी देतो की तुम्ही घड्याळ घालताय ना, ठीक आहे, तुम्हाला जी जी कुठली तुमची कॅपॅसिटी आहे ते तुम्ही घड्याळ विकत घ्या आणि घाला. जर तुम्हाला 2-3 हजारचं फास्ट ट्रॅकचं घड्याळ जमतंय तर ते घाला. जर तुम्हाला 1000 ते 1200 मध्ये टायमेक्सचं पण घड्याळ मिळतं, जर तुम्हाला ते जमत असेल तर तुम्ही ते घाला. तुमची कॅपॅसिटी असेल की मी 10 लाखाचं रोलेक्स घालू शकतो, तुम्ही 10 लाखाचं रोलेक्स घाला. ठीक आहे, तुम्ही टॅगवर वापरू शकता, वापरा. पण तुम्ही रोलेक्सची फर्स्ट कॉपी जर वापरली, रॅडोची फर्स्ट कॉपी वापरली, तर तुम्ही ऑथेंटिसिटी ब्रेक केली. बरोबर. काय ते ते घड्याळ तर ओरिजिनल नाहीये आणि हे तुम्हाला माहिती आहे. आता याचा प्रॉब्लेम कुठे होतो, याचा प्रॉब्लेम होतो सबकॉन्शियस माइंड मध्ये. आपलं एक सबकॉन्शियस माइंड असतं, काही नाही ऐकून माहिती असेल, आता तर सगळ्यांनाच माहिती झालंय. ठीक आहे, 25 वर्षापूर्वी मला खूप समजावून सांगायला लागेल. आता अवेअरनेस खूप आहे. आपलं एक बहिर्मन आहे, एक अंतर्मन आहे. बहिर्मन सतत बडबड करत असतो, मला हे करायचंय, मला ते करायचं, मला इथे जायचं, मला हे नकोय. अंतर्मन काहीच बोलत नाही, पण अंतर्मनात जे विचार जातात, एक आपण वारंवार जी गोष्ट बघतो, आपण एखादी जाहिरात वारंवार बघतो, आपल्या मनात अंतर्मनात बसते, वॉशिंग पावडर निरमा, सफेदी का नाम, असं. आपलं ते डोक्यात बसलं. जसं बिस्लेरीचं मी उदाहरण दिलं मगाशी, राईट. सो तसं आपल्या अंतर्मनात एकदा गोष्ट गेली की ती पक्की होते. ठीक आहे. सो आपल्या अंतर्मनामध्ये मध्ये काय होतं की अरे किती छान घड्याळ, कोणीतरी म्हणेल तुम्हाला, लगेच मनातून दुसरा आवाज येईल, खोटच तर आहे, कुठे ओरिजिनल घड्याळ. बरोबर. म्हणजे जर हरवलं जरी तरी मग आपल्याला वाटेल जाऊ द्याला, फर्स्ट कॉपी होतं 2000चं, कुठे 5 लाखाचं नशीब असतं तर. म्हणजे कुठेतरी तुमच्या मनामध्ये कॉन्ट्रडिक्टरी सिच्युएशन निर्माण होते. कधी वागताना, बोलताना, तुम्ही आयुष्य जगत असताना जी तुम्हाला जेवढे जमेल तेवढंच करा, पण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, खरेपणा. तर तुम्हाला कोणतेही शास्त्र अवगत होईल. पहिली गोष्ट, कन्सल्टंट खूप लांबची गोष्ट आहे. जे तुम्हाला नाही येत ते स्पष्टपणे सांगा. आजही माझ्याकडे असे काही केस येतात ज्या नाही बसत, ऍस्ट्रॉलॉजीत नाही आहेत, न्यूमरॉलॉजीमध्ये सोल्युशन नाही आहे, वैदिक वास्तुशास्त्रात सुद्धा सोल्युशन आहे. मी त्यांना नम्रपणे हात जोडून सांगतो की नाही, मी नाही करू शकत, मला तुमचे फीज नको, 1 रुपया नको, मी नाही करू शकत, ह्या विषयामध्ये मी तुमची मदत नाही करू शकत. आलं लक्षात. हे जोपर्यंत मी करेल ना, तोपर्यंतच मला तुम्ही ऐकाल, नाहीतर तुम्हाला मी आवडणार नाही. तुम्हालाच काय, स्वतःला पण मी आवडणार नाही. मग माझी स्वरा मीच खराब करणार, मी माझा मित्र, मी माझा शत्रू, राईट. सो आपण याच्यामध्ये ऑथेंटिसिटी बघणार आहे. पुढे जाऊन आपण अँटी ऍक्टिव्हिटी बघणार आहे, म्हणजे काय दिशेला काय चालतं आणि त्याच्याऐवजी तुम्ही काय करताय, आणि अँटी एलिमेंट बघणार आहे. त्यासाठी पहिले आपण एलिमेंट शिकून घेणार आहे. ठीक आहे. सो आपण हे बघणार आहे की ऑब्झर्वेशन आपलं स्ट्रॉंग पाहिजे, एलिमेंट्स आपल्याला ऑब्झर्व करायचे. ठीक आहे. आणि आपल्याला 16 दिशांचा अभ्यास करायचा. आता याच्यामध्ये आपल्याला करायचं काय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे शिकायचंय की आपल्याला समोरच्या माणसाच्या घरात न जाता त्याचा वास्तुदोष ओळखायचा. काय मॅजिक, थम्सअप. तुम्ही त्याच्या बोलण्यावरून ओळखाल की याच्या घरात हा प्रॉब्लेम आहे. फक्त तो बोलायला सुरुवात करेल, तुम्हाला समजेल की नाही, तुझ्या घरामध्ये हा अमुक प्रॉब्लेम आहे आणि मी सांगू शकतो किंवा शकते की तो प्रॉब्लेम ह्या गोष्टीमुळे आहे. ठीक आहे. कोणताही बादरायण संबंध न लावता, बादरायण संबंध माहितीये सगळ्यांना. सो बघा, आपल्या दिशा बघा, दिशा समजून जर घ्यायच्या असतील तर दिशा समजण्यासाठी काय पाहिजे, कंपास. सर्वांनी लिहून घ्या महत्वाचं वाक्य की आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये तरी कंपास आहे कमीत कमी. ठीक आहे. हा, तर आपल्याला काय करायचंय, घराच्या मध्यभागी जायचं. आता नाही जायचं, लिहून घ्या. घराच्या मध्यभागी कोणी पण दिशा कुठून बघायच्या. बरेच लोक बाहेरून दिशा बघतात, ते म्हणतात आमचा दरवाजा दक्षिणेला. कसं काय, जाताना आम्ही बघतो ना तो दक्षिणेला, आमचं आमचं तोंड तसं होतं. अहो म्हटलं ते नाही, घराची दिशा मधून बघायची. आपण जो वास्तू प्लॅन बघतो ना त्याच्यामध्ये. सो घराच्या मध्यभागी जा, कंपास ओपन करा. कंपास ओपन केल्यानंतर कंपास ओपन केल्यानंतर
ज्या ज्या दिशेला तुम्ही ते फिरवाल त्या त्या दिशेचा नावच लिहून येईल डायरेक्ट, त्यामुळे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही पडणार. ठीक आहे, राईट. सो मध्यभागी जायचंय, मध्यभागावरून दिशा बघायच्या. ठीक आहे, आता याच्यात काय लिहिलंय, बी वेअर ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस. जे आपले पिलर असतात ना, त्या पिलर मध्ये लोखंडाचे गज असतात, माहितीये ना. त्याच्या बाजूला उभं राहून तुम्ही जर बघितलं तर ते त्याला डेव्हिएट करतात, म्हणजे मग ती दिशा बरोबर नाही. त्यामुळे पिलर अवॉइड करा. तुमच्या आजूबाजूला काही मेटलचं, काही लोखंडाचं काय पडलेलं आहे का, रॅक आहे का, कपाट आहे का, है ना, गोदरेजचं कपाट आहे, लक्ष्मी कपाट आहे, त्या लांब राहा. तर त्याच्यापासून दिशा कळणार नाही. तिसरी गोष्ट, कोणत्या कोपऱ्यात उभं राहून, जर कोणत्याही रूमच्या कोपऱ्यात उभं राहून तुम्हाला दिशा कळणार नाही. ठीक आहे, घराच्या म्हणजे पूर्ण घराच्या मध्यभागी जायचंय, तेव्हाच दिशा बघायची. का, मी तुम्हाला होमवर्क देणार आहे, जो आपण मंगळवारी शेअर करणार आहे, की खरंच तसं झालं की नाही. म्हणून तुम्ही हे समजून घ्या जरा, की जो करेल होमवर्क त्याला अजून जास्त 100 पट मिळेल नॉलेज इतरांपेक्षा. तुम्ही म्हणा मी पूर्ण 3 दिवस करेल, मग व्यवस्थित व्हिडिओ बघेल, मग मग नंतर व्यवस्थित नोट्स काढेल आणि मग व्यवस्थित दिशा बघायला जाईल, तोपर्यंत कदाचित माझ्याकडे वेळ नसेल उत्तर आन्सर द्यायला ग्रुपवर तुम्हाला, किंवा मी काहीतरी असेल तर. म्हणून आताच समजून घ्या, मी सांगतोय त्याला स्टेप बाय स्टेप काहीतरी कारण आहे. मी आता सांगतोय म्हणजे त्याचा संबंध कुठेतरी तुम्हाला पुढे येणार. ठीक आहे, सो मध्यभागी दिशा बघा, इलेक्ट्रॉनिक फील्ड पासून लांब राहा. ठीक आहे, कंपास पॅरल टू वॉल ठेवलं तर डिग्री मिळते. आता डिग्री काय प्रकरण आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. डिग्री काय असतं, घराचं प्रत्येक घर काही पूर्व पश्चिम असं डायरेक्ट वॉल्स बनलेल्या नसतात ना, दिशा क्रॉस असतात. काही अर्ध्या घरांमध्ये असतील बरोबर, त्यामुळे जिकडे कॉर्नर आहे तिकडे ईशान्य असेल असं नाही. ती कधी असेल, जेव्हा तुमचा 0 डिग्रीला नॉर्थला वॉल असेल. फक्त लिहून ठेवा, नाही कळलं तरी चालेल. ठीक आहे, 0 डिग्रीला नॉर्थला वॉल असेल त्यावेळेस. ठीक आहे, सो अशा रीतीने आपल्याला कंपास घेऊन घराच्या मध्यभागी जायचंय. आणि ज्या ज्या डिग्रीचं मी तुम्हाला सायन्स सांगेल, की ह्या डिग्रीवरती हे बनलंय का बघा, आणि हे आजार त्याला आहेत, तर तुम्हाला ते मॅच होताना दिसेल. कुठे, प्रत्येक घरामध्ये. मी जर सांगितलं ह्या डिग्रीला ही किचन आहे, ह्या डिग्रीला जर टॉयलेट आहे, तर त्या व्यक्तीला हा आजार आहे, त्या घरामध्ये आजार आहे, तर ते आजार तुम्हाला मॅच होताना दिसते. ठीक आहे, सो एक झालं कंपास. ठीक आहे, जे मध्यभागाने बघायचं आहे. त्याच्यानंतर वास्तुपुरुष बघा काय ना, आपल्याला जर एखादा कॉन्सेप्ट कळला, आपल्या पूर्वाचार्यांना जो कॉन्सेप्ट समजला होता, तो जर तुम्ही तुमच्या भाषेत एखाद्याला सांगितला, तुम्ही एखादा प्रसंग तुमच्या भाषेत सांगितला, तर त्याने पुढच्याला सांगताना काहीतरी एरर होतो, त्याच्यावर प्रयोग झालेले आहेत, हे ऐकून माहिती असेल. एक गेम होता, 7 ते 9 जण असे उभे राहतात सर्कलमध्ये. हा, सर्कलमध्ये मी ह्याच्या कानात काहीतरी सांगायचं, त्याने त्याच्या कानात सांगायचं, पण ते मल्टिपल म्हणजे 2-3 किंवा 4 वाक्य पाहिजे, किंवा 5. ती 5 वाक्य जेव्हा फिरून तुमच्या कानात येतं ना, ते पूर्णपणे बदललेलं असतं. कम्प्लिटली बदललेलं असतं, लक्षात ठेवा. सो याचा अर्थ काय होतो, की मौखिक माहितीवर किती विश्वास ठेवू शकतो. मग आपले पूर्वज इतके हुशार होते, की त्यांना मी सुपर सायंटिस्ट म्हणतो. सायंटिस्ट म्हणजे ती व्यक्ती ज्याने एक खनिज घेतलं, दुसरं घेतलं, मिक्स केलं आणि नवीन खनिजाचा शोध लावला. त्याला कंट्रोल केलं, कंट्रोल टेम्परेचरमध्ये, कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये, बरोबर ना. आता शेतीचं झालं तरी शेतीमधले वैज्ञानिक कोण, की ज्याने पॉली हाऊस बनवलं, कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये ती शेती बनवली, जी इथे नाही बनत, त्याला सायंटिस्ट म्हणतो. इथे जे आहे अवेलेबल, त्याचा उपयोग करून जे बनवलं ते सायंटिस्ट, आणि जे दिसतच नव्हतं, जे माहितीच नव्हतं, जे ग्रह तारे त्यांना मोजायचं कुठलाही दुर्बीण नव्हती, त्यांचं अॅक्युरेट अंशात्मक सुद्धा चाल त्याची ओळखून, की गुरु एक एक दिवसात 1 अंश जाईल आणि चंद्र किती मिनिटात 1 अंश जाईल. ठीक आहे, तर ते 1 दिवसात रवी 1 अंश जाईल हे सांगणारे हे सुपर सायंटिस्ट. ठीक आहे, आता कुठला होरा चालू आहे, दर सूर्योदयापासून दर 1 तासाला एक होरा आहे, आता कुठला चालू आहे एक्झॅक्ट सांगणारे सुपर सायंटिस्ट त्यांनी शोधून काढलं. म्हणून त्यांना हे पण माहित होतं, जर आम्ही असा हा गेम जो आहे बोलायचा, तसं जर वास्तुशास्त्र सांगितलं, तर वास्तू पुरुष सांगितला, तर प्रॉब्लेम होईल. मग त्यांनी काय केलं, आता मी दुसरं उदाहरण देतो, ते त्यांनी केलं. तुम्ही एखादा मूवी बघितला, किंवा समजा एखादी तुमच्या घरामध्ये सिरियल रोज बघितली जाते, आणि त्या एक दिवस आईची मिस झाली बघायची, ती कुठे हळदीला गेली होती समजा, लग्नाला गेली, ती येऊन म्हणते काय झालं आज सिरियल मध्ये, तिथे तुम्ही चुकत नाही. म्हणून वास्तू पुरुष हा जो कॉन्सेप्ट आहे, याची आपल्या पूर्वजांनी एक स्टोरी बनवली, आणि ती स्टोरी आपल्याला मी थोडक्यात सांगतो 5 ते 3 मिनिटामध्ये, की वास्तुपुरुष म्हणजे काय, की फार प्राचीन काळी आपल्या भगवान शिवांचं, देवादिदेव महादेव आणि अंधकासूर यांचं युद्ध झालं. महाकाय अंधकासूर
हा अति बलाढ्य होता, कोणत्याही देवाच्याने त्याला हरवू शकणं पॉसिबल नव्हतं. इतका बलाढ्य असा जो अंधकासूर आहे, त्याच्याशी लढताना त्या दोघांचे, भगवान शिवाचे घामाचे थेंब धरतीवर पडले, अंधकासुराचे घामाचे थेंब धरतीवर पडले. त्या दोघांचं जे फ्रिक्शन झालं, त्यातून एक नवीन ऊर्जेची निर्मिती झाली आणि ते भयानक युद्ध अनेक अनेक कालावधी चालू होतं. त्या कालावधीमधून जी ऊर्जेची निर्मिती झाली, त्या ऊर्जेचं स्वरूप जे आहे ते एक एलिमेंट तयार झालं. जसं आपण जलतत्व म्हणतो ना, अग्नितत्व आहे, हे एक तत्व निर्माण झालं आणि त्या तत्वामध्ये प्रचंड ताकद होती, प्रचंड शक्ती होती. त्या तत्वाचं जे नाव आहे ते वास्तुपुरुष आहे आणि ते जे एलिमेंट तयार झालं त्याच्यामध्ये भगवान शिवाचे अंश आहेत, कारण फ्रिक्शन दोघांचं झालेलं आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या, हाच कामाला येणार आहे परीक्षेला. ठीक आहे. त्यानंतर अंधकासुराचे पण अंश आहेत. मग आता ह्याला देव म्हणायचं की दानव म्हणायचं? कळतंय? दोघांच्याही जर ऊर्जेंनी निर्माण झालेली व्यक्ती आहे, तर ह्याला देव म्हणायचं की दानव? हा प्रश्न सर्वांना, सर्व देवी देवतांना, सर्व गणांना पडला. त्याच्या वेळेस आता मला सांगा, ह्या जगातलं कुठलंही क्रिएशन असेल तर त्याचा क्रिएटर कोण आहे? उत्पत्ती स्थिती लय, त्याच्यापैकी उत्पत्ती कोणाकडे? ब्रह्माकडे. म्हणून येस, ब्रह्मदेवता. ब्रह्माकडे तो पुरुष गेला, वास्तुपुरुष. ठीक आहे. आणि त्याने सरळ लोटांगण घातलं, कारण सगळेजण काही त्याला हिणवायचे, तू दानव आहे, काही म्हणायचे तू देव आहे, त्याला काहीच कळेना. आणि मग काय करू? मग त्याला कळलं की नाही, आपल्या क्रिएशनला क्रिएटर असतो, क्रिएटर हा सगळ्या विश्वाचा ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाकडे गेला, त्याने लोटांगण घातलं. जसं त्याने लोटांगण घातलं, म्हणजे लोटांगण आपण उताणे होऊन घालतो की पालते होऊन घालतो? पालथं पडून घालतो. पालथं होऊन जेव्हा त्याने लोटांगण घातलं, ताबडतोब 45 देवता त्याच्यावर बसले, कारण तो इतका इतका तो उन्माद झालेला होता की त्याला सगळे घाबरत होते ना. म्हणून प्रमुख 45 देवता त्याच्यावरती जाऊन बसल्या, त्याला कंट्रोल केला. ब्रह्म्याने सांगितलं, मी याला अभय दिलेला आहे, हा माझा पुत्र आहे. ब्रह्म्याने सांगितलं, हा माझा मानसपुत्राचा उल्लेख आहे. तुम्ही प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करा डिटेलचा अभ्यासासाठी. आणि मग आता त्याला ती संज्ञा प्राप्त झाली, वास्तु पुरुष. ठीक आहे. आणि मग त्या 45 देवतांना त्याने सांगितलं की तुम्हाला आता इथून पुढे ह्याच्या ज्या ऊर्जा आहेत त्याचा बॅलन्स ची जबाबदारी कोणाची आहे? या 45 देवतांची आहे. इथून वास्तुपुरुषाचा किंवा तुम्हाला वास्तु परीक्षणाचा कॉन्सेप्ट सुरू होतो. जर तुम्हाला मूळ माहित असेल तर तुम्ही आज प्रॅक्टिस करू शकता. बरोबर ना? राईट. तुम्हाला जन्म झाल्यावरती हळूहळू संस्कार दिले ना आई वडिलांनी, की आपण ह्या घराण्यात जन्माला आलो, आपली ही कुलदेवता, हिला जायचं असतं, तुला शाळेत जायचं असतं, तुला शाळा केली पाहिजे, कॉलेज केलं पाहिजे, असं अशी ही जी सुरुवात आपली जेव्हा सुरुवातीपासून संस्कार आहे तेव्हा आज आपण घडलो ना, इथपर्यंत आलो ना. तसं आपल्याला वास्तूचं मूळ माहित पाहिजे, की अशा रीतीने जेव्हा असा एक संभ्रमित असुर म्हणा, देव म्हणा, ईश्वर म्हणा, एलिमेंट म्हणतो मी स्वतः त्याला, हे एलिमेंट, हे तत्व जेव्हा ब्रह्माला शरण गेलं, त्याचा तो मानसपुत्र झाला. आता मग तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यानंतर आपल्याला हा वास्तुपुरुषाचा अभ्यास करायचा आहे, त्याच्याच ऊर्जाचा करायचा ना. आपल्या त्याला भेटायचं नाहीये, त्याचं प्रगटीकरण बघायचंय. मी काय म्हटलं, हे सगळं ऊर्जांचं प्रगटीकरण आहे. एखाद्याला होणारी प्रगती, एखाद्याची जेव्हा प्रगती होते आणि एखाद्याला जेव्हा त्रास होतो, हे ऊर्जांचं प्रगटीकरण आहे, दुसरं काहीच नाही. म्हणजे ऊर्जाचं जे प्रगटीकरण आहे ते आपल्याला अभ्यासताना या वास्तुपुरुषाला आपण देव म्हणायचं की दानव, म्हणजेच त्या वास्तूला चांगलं म्हणायचं की वाईट, फरक काय? बघा, आपण एखाद्या घरी गेल्यानंतर आहे ना, फार वेळ बसावंसं नाही वाटत. आहे अनुभव तुम्हाला? काही जागा अशा असतात की नाही वाटत, म्हणजे असं वाटतं कधी एकदा आपलं जे काम आलंय ते आमंत्रण द्यायला आले होते, दिलं नाही, चहा नको काकू, काहीच नको, मी निघतो, मला मला घाई आहे, मला अजून 10 ठिकाणी जायचंय वगैरे काहीतरी करतो आपण आणि पळून जातो. आणि काही ठिकाणी गेल्यावरती अशा गप्पा रंगतात काही वास्तूंमध्ये, एकदम मस्त. आपण अरे कुठे कधी वेळ गेला कळलंच नाही ना, आपण म्हणतो रात्री पण किती वाजले, आता गप्पा मारता आता कळलंच नाही ना. ठीक आहे. आता या दोन्ही ठिकाणी विटा, सिमेंट, फर्निचर, मेटल सगळं सेम आहे, सगळं सेम आहे. फरक काय? फरक ऊर्जेचा आहे. आणि ह्याच ऊर्जेचा अभ्यास आहे वास्तुशास्त्र. आणि इथेच देव आणि दानव ही संकल्पना आहे. हे जो दोन्ही ऊर्जा, त्यातलं कुठलं प्रगटीकरण जास्त किंवा कमी झालंय त्याचा अभ्यास हे वास्तुशास्त्र आहे. ठीक आहे. मग हे प्रगटीकरण कसं असतं हे बघा. सत्व, रजस आणि तमस ऐकलंय? 3 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. येस.
ही ते तर सोडा, ही प्रकृती पण या 3 प्रकृतींमध्येच आहे. ह्याला प्रकृती म्हणतात, ह्याला डायरेक्ट प्रकृतीच म्हणतात. म्हणजे सात्विक प्रकृती सगळं सेम आहे. स्वभाव, ऊर्जा सगळं ह्या 3 मध्येच आहे. आणि या 3चा अभ्यास आणि 3चं अवलोकन आणि कन्व्हर्जन, ठीक आहे, हे सगळं वास्तुशास्त्र आणि त्याच्या रेमेडीज आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण म्हणतो सात्विक, सात्विक व्यक्ती कसा असतो आपल्याला माहिती, शांत असतो, बॅलन्स असतो. ठीक आहे. हे त्रिगुणामध्ये सगळी सृष्टी आहे. आणि आपण हा खूप तामसी, याचे जरा बोलायला गेला हा इरिटेट होतो. म्हणजे इरिटेशन आलं तिथे, इतर वेळी डलनेस आला, कारण तुम्ही जेवढी इरिटेट व्हाल, थोडा वेळ भांडून बघा, थोड्या वेळ तुम्ही काय म्हणता, शांत बसता. दमलो, भांडून भांडून दमलो. म्हणजे तामसी प्रवृत्ती तुम्हाला दमवणार, म्हणून डलनेस येणार, लेझीनेस येणार. आणि म्हणून तो डार्कनेसशी कनेक्टेड केलेला आहे. ठीक आहे. मग तामसी प्रवृत्ती कोणत्या घरात वाढायला, आपण म्हणतो हा माणूस पहिला चांगला होता, आता बघा, आता तो माणूस ओळखत नाही, 2 पैसे आले, नवीन घर घेतलं, आता रामराम नाही ठोकत, म्हणतो ना आपण. कारण ते नाहीये, कारण तो वेगळ्या ऊर्जेमध्ये गेला. तो पहिले वेगळ्या घरात राहत होता, तो आता वेगळ्या ऊर्जेमध्ये गेला, किंवा त्याने घरामध्ये विशिष्ट बदल केले आणि त्यामुळे त्याच्या ऊर्जा बदल. तुम्ही बघितलं कधी कधी ना, आपण ऑब्झर्वेशन बघा, एखाद्या माणसाला आपण म्हणतो की ते म्हणता मला बिझनेसमध्ये खूप लॉस व्हायला लागला, मग आपण म्हणू तुझी साऊथ ईस्ट डिस्टर्ब असेल, तर तो म्हणतो असं कसं, पण मी तर ह्या घरात हे सगळं किचन वगैरे तिथेच बनलेलं आहे, मी या घरात आता 15 वर्ष झाले राहतो, मला लॉस तर आता 3 वर्षापासून होतोय. 3 वर्षापूर्वी काय झालं ते विचार. बऱ्याचदा काय होतं ना, घरात लग्न कार्य काढतो, लग्न कार्य काढलं की आपण काय करतो, सगळ्या घरामध्ये पडदे बदला, पेंटिंग करा. मग इथे आता काय 15-20 वर्षापूर्वी मुलं लहान होती, आता मुलांना स्वतःच मत आहे, मग ते म्हणणार ही वॉल मला येल्लो पाहिजे, इकडे मला ह्या ब्लॅक कलरचाच पडदा पाहिजे, इथे मला इथलं फर्निचरचं सनमायका बदलून टाका. म्हणजे आपण काही ना काहीतरी बदल हे केलेले असतात, आणि बदल सुद्धा आपल्याला ओळखता येतात समोरच्याच्या बोलण्यावरून फक्त. ठीक आहे. सो ह्या 3 प्रवृत्तीपैकी ती प्रवृत्ती जागृत होते, ज्या वास्तूत तुम्ही राहता त्या वास्तूची जी प्रवृत्ती, जी प्रकृती, तीच तुमची प्रकृती, तीच तुमची प्रवृत्ती. म्हणून माणसाच्या बोलण्यावरून वास्तुशास्त्र ओळखतात. लिंक कळते हळूहळू, बरोबर. तर सात्विक राजस तमस, प्रत्येक गोष्ट सात्विक राजस तमस मध्येच आहे. ब्रह्मा क्रिएट करतो, सतत काहीतरी करत राहतो, हा रजोगुण आहे, रजस आहे ब्रह्मा. शिवजी लयाची देवता आहे, तमस आहे, त्याला संहार करायचा आहे. सात्विक माणूस संहार करेल का, नाही करू शकत. मग सात्विक देवता करेल का, म्हणून ते देवादिदेव सुप्रीम, कारण जे कोणाच्याने नाही कंट्रोल झालं, मग शेवटी ते त्यांच्याकडे न्यावं लागतं, ते तमस. आणि सत्व म्हणजे संचालन. ठीक आहे. सत्व बघा, मधला कॉलम बघा, ठीक आहे, भगवान विष्णू आहे. संचलन, आफ्टर क्रिएशन काय, ब्रह्माने एखादी गोष्ट निर्माण केली, चला काहीतरी निर्माण केलं, ते व्यवस्थित चाललं पण पाहिजे ना, त्याचं भरण पोषण झालं पाहिजे. ते कोण आहे, ते भगवान विष्णू आहे. कोण आहे, सत्व आहे, सात्विक आहे. संचलन विष्णूंकडे. आणि म्हणून तिथे लिहिलं बॅलन्स. आपल्याला वास्तू काय करायची, बॅलन्स करायची. फक्त वास्तू शिकून वास्तू बॅलन्स करायची, कारण संचलनाची प्रवृत्ती म्हणजे सात्विक प्रवृत्ती त्या वास्तूमध्ये आणायची. ठीक आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट चांगल्या रीतीने माहिती आहे की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, ओनली वन फॉर्म ऑफ एनर्जी कॅन गेट कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. थर्ड रूल काय म्हणतात, टोटल अमाउंट ऑफ एनर्जी विल रिमेन सेम. ऍट लास्ट टोटल अमाउंट ऑफ एनर्जी विल रिमेन सेम. बर्फाचंच पाणी होईल, पाण्याचीच वाफ होईल, वाफेच परत पाणी होईल, पाण्याचंच परत बर्फ होईल. टोटल अमाउंट ऑफ एनर्जी जेवढे लिटरला फक्त गॅशियस मध्ये कन्वर्ट होईल, गॅशियस किलो मध्ये कन्वर्ट होईल, बर्फात बर्फ किलो मध्ये मोजला, फक्त तेवढा भ्रम होईल आपल्याला, अरे हे तर किलो होतं, अरे हे तर लिटर होतं. हाच कॉन्सेप्ट आपण वापरतो ज्यावेळेस वास्तूमध्ये आपण जातो. तुम्ही काही नवीन देत नाही, तुम्ही ऊर्जाचं काय करता, लिहून ठेवा, परिवर्तन. फक्त परिवर्तन होऊ शकतं, कोणी आशीर्वाद नाही देत. म्हणून आपण देव नाहीये, बनवू शकत नाही, समजू पण आपण गुरु सुद्धा नाहीये. महान ऋषी मुनींनी हे शोधून काढलं. आपण अभ्यास आहे, आपण चर्चा करतोय फक्त, आणि आपलं भाग्य की आपल्याला ऐकायला मिळालं. ते कळेल तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सेकंड, का भाग्य म्हणतोय मी. कारण एखाद्याच्या वैदिक वास्तुतज्ञ शेजारी उभा असून त्याचं भलं नाही होऊ शकत, त्याला ते विचारावंसं नाही वाटणार, त्याची जोपर्यंत वेळ आलेली नाही. केवळ सिलेक्टेड लोकच या सेमिनारमध्ये येतील, सिलेक्टेड लोकांनाच हा मिळेल.
त्यातल्या पण सिलेक्टेड लोकांना जा पटेल, ऐकतील तरी, आणि त्यातले पण सिलेक्टेड लोकांना त्याच्यातून आपला ऊर्जा परिवर्तन करते. ऊर्जा परिवर्तन इज इक्वल टू भाग्य परिवर्तन. ह्या ऊर्जाचे ज्या तुम्हाला चांगले किंवा वाईट दोनच ऊर्जा आहेत, एक प्रगतीची आणि एक अधोगतीची. ऊर्जा दोनच आहे, दिशा 16 आहेत, ऊर्जा दोनच आहे. एक तर त्या वास्तूत गेल्यापासून तब्येत जेव्हा हेल्थ आहे, प्रगती झाली हेल्थ, किंवा हेल्थमध्ये अधोगती झाली. कामधंदा व्यवसाय उत्पन्न, एक तर प्रगती झाली नाही तर अधोगती झाली. झोप शांत लागायला लागली नाही तर डिस्टर्ब झाली. बघा, शांत झोप लागणं ठीक आहे, आणि असं सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर उठून मस्त थोडस ध्यान लावणं, इथे सात्विक सत्व लागतं. इथे हे करायला सत्व समजून घ्या. सत्व म्हणजे काय? नंतर पटापट आंघोळ वगैरे केली, आवरलं, मस्त कपडे बिपडे घातले, बॅग उचलली आणि आता कामाला निघाले. तिथे तुम्ही काहीतरी क्रिएट करायला निघाले, हे रजस आहे, त्याला रजोगुण म्हणतात. आणि ज्या वेळेस कामामध्ये प्रेशर आलं, टार्गेट पूर्ण नाही झाले, मंथ एंड आलंय, आता आपल्याला टार्गेट मीटिंग घ्यायची किंवा आपल्याला द्यायची आहे, अप्रेझल आला जवळ, आता हे तमस आहे. मग टेन्शन वाढलं, इरिटेशन वाढलं, आहे ना, धडधड वाढली, तमस आहे. हे आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे ऊर्जा आपल्यामध्ये येत जात असतं. बट आपल्याला रिक्वायर्ड ऊर्जा काय? घरामध्ये घर तमोगुणी तर तुम्ही तमोगुणी, लिहून ठेवा, अंडरलाईन करा, स्टार करा. घर रजोगुणी तर तुम्ही रजोगुणी, घर सत्वगुणी तर तुम्ही सत्वगुणी. आणि हे तुम्हाला माहितीच नाहीये. आपल्याबद्दल आपल्या सगळ्यात जास्त माहिती दुसऱ्याला असते. आपल्याला वाटतं मी तर सगळं बरोबरच करतोय. लादेनला वाटलं का मी टॉवर पाडून चूक केली, तुम्हाला मी तर बरोबर केलं. कोणाला वाटतं का मी जे केलं ते चूक केलं? नाही. सॉरी, पीपल हॅव समथिंग एल्स टू से. तुम्ही म्हणणार, अरे आय एम ऑलवेज राईट. पीपल हॅव समथिंग एल्स टू से. त्याच्यामुळे तुम्हाला नाही माहिती, बट तुम्ही अभ्यास करू शकता आता वास्तूच्या निमित्ताने, की घर जसं आहे तसं आपण आपलं सबकॉन्शियस माइंड ज्या पद्धतीने प्रोग्राम झालेला आहे, त्या पद्धतीचं बिहेवियर आपल्या आणि आपले सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम व्हायची जबाबदारी याच 45 देवता, 16 झोन्स आणि वास्तुपुरुषाकडे. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये गेल्यावर माणूस त्याचं भाग्य बदलतो. तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. समोरच्या माणसाच्या बोलण्यावर मी सांगितलं तुम्हाला वास्तू ओळखू शकतो. आता आपण एखादा व्यक्ती आहे, तो घर उगाच नाही बदलत, किंवा घरामध्ये जे बदल करतो उगाच नाही बदलत, तुम्ही ते ओळखू शकता. एखाद्या व्यक्तीने जर घर बदललं, किंवा त्याला जे त्याच्या घरामध्ये जर त्याने बदल केला, बाथरूम बदललं, किचन ओटा तोडला, दुसरीकडे केला, ठीक आहे, किंवा घरातच दुसऱ्याला राहायला गेला, इंटिरियर केलं, तर तुम्ही त्याला समजून घेऊ शकता. कधी करतो तो? ज्यावेळेस त्याची महादशा बदलते. कारण तुम्ही म्हणाल, जर वास्तुशास्त्र एवढं महत्वाचं आहे, सगळेच प्रॉब्लेम वास्तूमधून येतात, मग जन्मकुंडली दाखवायचं काय महत्व आहे का? त्याचं उत्तर एका वाक्यात देतो, विदाउट कन्फ्युजन. सर्व शास्त्र कोरिलेटेड आहे. इव्हन तुमचं प्रारब्ध. पहिलं तर तुमचं प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे काय? ह्या जन्माच्या आधी मी जे काही कर्म केली पूर्वजन्मामध्ये, त्याप्रमाणे मला जन्मतारीख मिळाली, त्याचीच माझी जन्मकुंडली बनली जन्मवेळेप्रमाणे, आणि ते कुंडलीत लिहिलं होतं तशीच मला वास्तू मिळाली. पण कुंडलीमध्ये बदल करण्याचा तुमच्याकडे स्कोप आहे का? द्या उत्तर मला. तुमची जन्मतारीख बदलायचा तुम्हाला अधिकार आहे? नाहीये. तुमच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थानी रवी बसलेला आहे, सूर्य. ठीक आहे, तुम्ही स्वाभिमानीपणे, आणि तुम्हाला राग पण पटकन येतो, काय करू शकता का? पण घरामध्ये वास्तूमध्ये पूर्व दिशेला जर अग्नी जास्त प्रभावित आहे, आणि त्याने ते मिळणारच, कारण कुंडलीत तसं आहे, म्हणून तुम्ही तिथल्या लाल रंग किंवा जे मी तुम्हाला गोष्टी सांगेल त्याच्यात बदल करून नक्की उपाय करू शकता. हा फरक आहे जन्मकुंडली आणि वास्तुशास्त्रामध्ये. तुम्ही भाड्याच्या घरात राहताय, घर तर बदलू शकता, कारण भाड्याच्या घरात आहे. आणि जर स्वतःचे आहेत तर मग ठीक आहे, काय करू शकतो बघूया. याचा अर्थ काय होतो? इथेच फक्त तुम्हाला चान्स आहे, म्हणून वास्तुशास्त्राला मी एवढं महत्व देतो. इथे तुम्हाला फार मोठा चान्स आहे. तुम्ही तुमच्या जन्मतारखेचे नंबर नाही तर नाहीच आहे, 5 नाहीये, स्टेबिलिटी नाहीये, 6 नाहीये, लक्झरी मिसिंग, 4 नाहीये, सेव्हिंग मिसिंग, 3 नाहीये, इन्कम डिस्टर्ब, कधी जास्त कधी कमी, कधी काय कधी काय, 6-7 दोन्ही नाहीये, लोकांचा सपोर्टच मिळत नाही. काय करणार काय त्याला? पण त्याच्यामुळे काहीतरी मिळालंय ना, आता आता काहीतरी आहे ना, ऍट प्रेझेंट, टुडे, नाव, ते वास्तू. जर त्या सायन्सचा अभ्यास करता आला, नाहीतरी ते कनेक्टेड आहे, कारण तुमच्या दशा बदलल्याशिवाय तुम्ही घरामध्ये बदल करत नाही.
किंवा घर बदलत नाही. ठीक आहे. सो अशा रीतीने हे जे गुण असतात हे आपल्या घरामध्ये काम करतात, आपल्या अंतर्मनावरही काम करतात. आणि आपण जेव्हा बघतो एखादा माणूस जो प्रगती करणाऱ्या माणसाला भेटा, त्याच्या बोलण्यामध्ये तुम्हाला ऍक्शन्स दिसतील, त्याच्या बोलण्यामध्ये व्हिजन दिसेल. त्याला इव्हन हँडशेक जरी केला तो असा कडक हँडशेक असेल. त्याला काहीतरी करायचं लाईफमध्ये, फायर आहे. फायर शिवाय तुम्ही काही करू शकत नाही. लिहून ठेवा, कारण आपल्या ते वास्तूत कामाला येईल तोच संदर्भ. फायर तुमच्यात असल्याशिवाय तुम्ही काहीच नाही करू शकत. आपण एखादा ऑल द बेस्ट असं का करतो? हे बोट काय, अंगठा काय? माझं मॅजिक न्यूमरो चॅनलवर जा, कितीतरी व्हिडिओ पडलेत तुमच्या माहितीसाठी. हे फायर आहे, अंगठा फायर आहे. आपण ऑल द बेस्ट असंच करतो. असं बोलतो का ऑल द बेस्ट? असं म्हणतो बघून घेईन. असं ऑल द बेस्ट करतो, असंच ऑल द बेस्ट करतो ना आपण. हे ऑल द बेस्ट आहे. हे कोण करायचं? ज्याला शिवतीर्थावर सभा घ्यायची, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, चला वायू वेगाने जमावा दादर शिवाजी पार्क, चला, असा असा फोटो असायचा. हे वायू तत्वाचं आहे म्हणून ते असं करायचे. आपण जेव्हा टीचरला म्हणायचो, टीचर जाऊ का, म्हणायचो ना, हे जलतत्वाचं बोट आहे म्हणून ते अंतर्मनाला कन्व्हिन्स होणारच. हे आपण नाही बनवले, हे इंडिकेशन्स आहेत. आणि म्हणून ते तत्व आपल्या शरीरामध्ये पण, बोटांमध्ये प्रगटीकरण आहे, वास्तूमध्ये प्रगटीकरण आहे, आपल्या प्रत्येक ठिकाणी आहे हे प्रगटीकरण. पण कधी आपला वेळ नाही लॉजिक, कारण मग मोबाईलवर गेम कोण खेळेल, टीव्ही सिरियल वेब सिरीज कोण संपवेल, है ना, स्टेटस कोण बघेल दुसऱ्यांचे, बरोबर केलं. त्यापेक्षा आपण जर थोडा अभ्यास केला, आपलंच लाईफ सोपं होणार आहे. कोणाचं होणार आहे? हा जो वेळ आपण देतोय ह्याने काय होणार आहे? आपलंच लाईफ इझी होणार आहे. राईट. सो म्हणून तुम्हाला सांगायचं आहे मला, की जो प्रकारचा आपला गुण असेल, त्या प्रकारची प्रवृत्ती असेल, त्या प्रकारची प्रकृती असेल. 3 दिवसात आपल्याला हे सगळे टॉपिक शिकायचे आहेत. ठीक आहे. आणि हे टॉपिक शिकत असताना आपण सगळ्यात पहिलं बघूया 16 दिशा. ठीक आहे. त्याच्या आधी कॉम्प्लिकेटेडच्या आधी सोपा टॉपिक बघूया. लिहा, नवीन टॉपिक लिहा, पंचतत्व, 5 एलिमेंट्स, इंग्रजीमध्ये लिहा. 5 एलिमेंट्स, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. 5 एलिमेंट्स. पंचतत्व, पंचमहाभूत आहेत, याला पंचमहाभूत देखील म्हणतात. ह्याची एक स्टोरी आहे, ती नीट ऐका. बाकी ते स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला मिळून जाईल, ते नंतर पाहिजे नोट्स मध्ये अपडेट करा. स्टोरी सिंपल आहे. आकाश तत्व आहे. आकाश तत्वाला मेटल एलिमेंट सुद्धा म्हणतात. आता ही नावं का आली परत, आता मी त्यात वेळ नाही वाया घालवत, इव्हॉल्व्ह होत आलेलं आहे शास्त्र. तुम्ही समजून घ्या, मेटल एलिमेंट म्हटलं की आकाश तत्व, बरोबर. कारण जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो, आपल्या शास्त्रांचा अभ्यास परदेशात जास्त होत होता. त्यामुळे आता त्यांची लँग्वेज भले आहे, शास्त्र आपलंच आहे. ठीक आहे. सो मेटल एलिमेंट म्हणजेच काय? आकाश तत्व. आणि वूड एलिमेंट जिथे येईल त्याचा अर्थ वायू तत्व. लिहून ठेवा, म्हणजे आहे स्क्रीनशॉट मध्ये पण येईल. ठीक आहे. सो आता आकाशातून पाऊस पडला, आकाशातूनच पडतो ना पाऊस, पावसाने झाडं उगवली, झाडं उगवली, त्याचं आयुष्य संपल्यावरती ते सुकलं, सुकलेल्या झाडाला वणवा लागला, फायर, बरोबर. आणि फायर जेव्हा तो वणवा शांत झाला, त्याची काय बनली? राख. राख आपण फेकून देतो पृथ्वीवर, अर्थ. ठीक आहे. ही एक सायकल झाली. त्याला काय म्हणतात? उत्पादक. कोणी कोणाला निर्माण केलं. त्याचं अजून एक लॉजिक देता येतं. मेटल वॉटरला सपोर्ट करतो असं लिहिलंय समोर, किंवा इथे जे लिहिलंय त्याने सुरुवात करूया. लाकूड अग्नी लिहिलंय. लाकूड, लाकूड पाहिजे तरच अग्नीचं अस्तित्व राहील ना. अग्नी हवेत तर नाही राहू शकत. जेव्हा तुम्ही माचीची काडी पेटवता ती लाकडाचीच आहे. तुम्ही कागद पेटवता, कागद लाकडापासूनच बनतो. कागद कुठून बनतो दुसरा? लाकूड आहे तोपर्यंत अग्नीचं अस्तित्व आहे. म्हणून लाकूड अग्नीला जिवंत राहायला सपोर्ट करतो. सपोर्ट सायकल आहे. अग्नीचा फायर बॉल जो होता, अग्नी गोल, ही पृथ्वी काय होती आधी? करोडो करोडो अरब वर्षापूर्वी काय होती? फायर बॉल. आजही पृथ्वीचा गाभा काय आहे? काय? फायर. अग्नी शांत होऊन पृथ्वी बनली, म्हणजे अग्नीने पृथ्वीची निर्मिती केली, निर्माण केलं, बरोबर. पृथ्वीने मेटल निर्माण केलं. कुठे सापडतं सगळे मेटल? लोखंड, सोनं, खाणी. खाणी कुठे आहेत? म्हणजे पृथ्वीने मेटल निर्माण केलं, बरोबर. पाणी, पाणी तुम्ही कशात? ग्लासामध्ये पिता ना. सर्वात इझिएस्ट मेथड, पातेल्यात ठेवता. मेटल मध्ये वॉटर स्टोअर करता येत. ठीक आहे. त्याच्यामुळे हे हे लक्षात ठेवा, किंवा ही ही सायकल, ठीक आहे, सिंपल स्टोरी मध्ये लक्षात ठेवा. त्यात काही कठीण नाही लक्षात ठेवायला, कारण हे आपल्या रोजच्या आयुष्याशी कनेक्टेड आहे. आणि बघा, जे आपल्या रोजच्या आयुष्याशी कनेक्टेड आहे त्याचे अर्थ जेव्हा कळायला लागतात, तेव्हा किती मोठा गुंता सोडवायला मदत होते. म्हणून हे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करतो. ह्याच्यात फक्त एकच
मिनिटं वेळ देऊन नेक्स्ट कॉन्सेप्ट बघा की ह्याचा जे ऑल्टरनेट एलिमेंट आहे ते एकमेकाला नष्ट पण करतो. जे महत्वाचं वाटतं ते लिहित जा. ऑल्टरनेट एलिमेंट एकमेकाला नष्ट करेल. जसं आता फायरच्या, आता हे सर्कल बघा एक मिनिट, त्या सर्कल मध्ये ऑल्टरनेट एलिमेंट काय म्हणजे एक ऍड करून एक जर बघितलं इथे काय फायर, हा पुढचं सोडून दिलं तर काय आलं मेटल. फायर काय करतो, धातूला वितळवतो, म्हणून फायर मेटलचं नुकसान करेल. ठीक आहे, मेटलचं एक पुढचं वॉटर सोडून दिलं तर काय बघा स्क्रीनवर बघा वुड. जर तुम्हाला झाड तोडायचं असेल तर तुम्हाला कुऱ्हाड कशाची पाहिजे, मेटलची पाहिजे. करवत कशाची पाहिजे, मेटलची पाहिजे. आजकाल ऑटोमॅटिक करवत आल्या कशाच्या आहे, मेटलच्या आहेत ना. ठीक आहे, आता वुड नंतरचं एक एलिमेंट सोडून द्या, पुढचं एलिमेंट आहे अर्थ. ठीक आहे, जेव्हा पृथ्वीवर झाडं उगवतात, तुम्ही बघा कोणत्याही शेतकऱ्याला विचारा, तो दर काही वर्षांनी म्हणतो माती पलटी करावी लागेल, नाहीतर नवीन माती आणून टाकावी लागेल. का? का? अर्थचा दुश्मन वुड आहे. तो पृथ्वीचा कस घेऊन झाडं वाढवत असतो स्वतःची. झाडाचं वाढ कशामुळे होते, पृथ्वीचा कस. तुम्ही एक शब्द ऐकलाय का, सतत पिकं घेऊन मातीचा पोत कमी होतो. मला माहित नाही किती लोकांना ऐकलंय की नाही शब्द. ज्यांनी ऐकलंय ते नशीबवान आहे, आपल्या ओल्ड कल्चरशी कनेक्टेड आहेत, म्हणून तुमचं अभिनंदन की तुम्हाला लवकर लवकर कळतंय. बट ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी पण मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट हा. ओके, सो जमिनीचा पोत कमी होतो, म्हणून जेव्हा झाडं वाढतात त्यावेळेस ती जमिनीचं नुकसान करतायत इनडायरेक्टली मातीचं. त्याच्यानंतर अर्थ च्या पुढे एक एलिमेंट सोडून द्या, काय लिहिलंय, वॉटर. याचा अर्थ काय होतो, पाणी जर तुम्ही जेव्हा शेताला पाणी देता त्यावेळेस ते पाणी थोड्या वेळाने गायब होतं. अर्थ पाण्याचं अस्तित्व नष्ट करून टाकतो, है ना. त्याच्यामुळे अर्थचा अँटी एलिमेंट काय आला, अँटी एलिमेंट आला वॉटर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. हे बघा हीच ती सायकल आहे, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे 2 स्क्रीनशॉट पाहिजे तुम्हाला. जे वास्तुचक्र मी सांगितलं होतं, ठीक आहे, ते वास्तुचक्र मोबाईल मध्ये पण चालेल असलं तरी. आता नाही, तुम्हाला होमवर्कला जास्त कामाला येईल, आता अभ्यासाला रेफरला लागेल. येस येस, ग्रेट ग्रेट रुपे सर, थँक्यू. तर ते पाहिजे. ठीक आहे ना. तर सायकल कळले पाहिजे, कुठून कुठे जाते ती. वास्तुचक्र पाहिजे, आणि तुमच्या मोबाईल मधलं किंवा फिजिकल कंपास घेऊन घराच्या मध्यभागी गेलात की आता फक्त पुढचा खेळ डिग्रीचा आहे. डिग्री, ठीक आहे. आता बघा इथे डिग्री आहे, डिग्री इथे नाही, इथे पण. हे तुमच्याकडे चक्र आहे जे मी तुम्हाला सांगितले ते आता तुमच्या स्क्रीनवर आहे. तर या दिशा आहेत, दिशा पहिल्या 4 आहेत. कुठल्या? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. ठीक आहे, त्या 2 दिशांच्या मध्ये कॉर्नर मध्ये 4 उपदिशा बनलेल्या आहेत. ठीक आहे, साऊथ आणि ईस्टच्या मध्ये साऊथ ईस्ट. नावं लक्षात ठेवायची गरज नाही, कारण 4 दिशांची नावं तर माहिती आपल्याला. 4 दिशांची नावं सगळ्यांना माहिती आहे, पुढच्याची नाव पाठ नाही करायचे, ते आपोआप येणार. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ पाठ आहे, तिथे सगळं आलं तुमचं. ठीक आहे, आता जी जी दिशा बघायची, आता ह्या कॉर्नर मध्ये कोणती दिशा आहे समजा ते म्हटले तर नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये आहे नॉर्थ ईस्ट, सिंपल. ईस्ट आणि साऊथच्या मध्ये दिशा आहे साऊथ ईस्ट. ठीक आहे, नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये काय आहे, नॉर्थ वेस्ट. आणि साऊथ आणि वेस्ट म्हणजे त्याच 2 दिशांची नावं घ्या, ती तिसरी दिशा तुम्हाला कळेल. पाठ करायची गरज आहे का, नाही. आता आता पुढचं अजून 8 उपदिशा आहेत ना, मग त्याची पण नाव पाठ करायची गरज नाही. बघा नॉर्थ ईस्ट तुम्हाला इथे दाखवतो, नावं पाठ करायची कधीच गरज नाही पडणार, कारण ती तुमच्या समोर आहेत. बरोबर, हा आहे नॉर्थ आणि हा नॉर्थ ईस्ट. आता कोणी जर विचारलं की नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थच्या मधली दिशा कोणती, किंवा मराठीत विचारलं ईशान्य आणि उत्तरच्या मध्ये दिशा कोणती, ती नावं दोन्ही जोडा, उत्तर ईशान्य, सिंपल. इंग्लिश मध्ये विचारलं नॉर्थ अँड नॉर्थ ईस्ट, कोणती दिशा सांगा मधली, नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट. त्याला म्हणतो NNE शॉर्ट फॉर्म मध्ये. पाठ करायची गरज आहे का, एकदम सोपं आहे, राईट. आता अजून एक उदाहरण घेऊया बघा. आता इकडे पश्चिम आहे, ठीक आहे, पश्चिम दिशा आहे, आणि ही आहे साऊथ, सॉरी साऊथ वेस्ट, नैऋत्य दिशा आहे. पश्चिम नैऋत्यच्या
मध्ये दिशा कोणती? पश्चिम नैऋत्याच्या मध्ये दिशा आहे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट, पश्चिम नैऋत्यच. नावच ते आहे, काही वेगळं नाहीये नाव, तेच नाव आहे ज्याचा उच्चार करतोय. वेस्ट अँड साऊथ वेस्टच्या मध्ये दिशा आहे वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट. त्याचा शॉर्ट फॉर्म काय झाला? वेस्ट ऑफ साऊथ वेस्टचा शॉर्ट फॉर्म झाला WSW. राईट? ठीक आहे. बस हे एवढेच कॉन्सेप्ट तुम्हाला समजले तर तुम्हाला पूर्ण तिन्ही लेक्चर समजतील, म्हणजे पुढचे 2.5 लेक्चर. ठीक आहे. तर अशा रीतीने हे आपलं वास्तुचक्र आहे, जे तुम्हाला मी सांगितलं डाउनलोड करा, किंवा 300 रुपयाला विकत पण मिळतं अमेझॉन वरती मागवलं तर. हे नेहमी कामाला येतं, त्यामुळे पाहिजे मागून ठेवा, किंवा जे तुम्ही आता डाउनलोड केलं त्याची एक प्रिंट काढा 10 रुपयाची, ते लॅमिनेट करून ठेवा. कोणत्याही घरामध्ये तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायचा असेल, येस ग्रेट ग्रेट, बरोबर, तर तसं तुम्ही करून ठेवा. कोणत्याही घरामध्ये गेल्यानंतर किंवा तुमच्या घरामध्ये मध्यभागी उभे राहा, कंपास घ्या, ठीक आहे, आणि कंपास घेऊन सगळ्या दिशेला फक्त तोंड करा. जिथे जिथे तुम्हाला दिशा मिळतील त्याप्रमाणे त्याचा हे मिळेल. आता बघा, एक महत्वाचा कॉन्सेप्ट समजून घ्या. डिग्री म्हणजे काय असतं? काहीच कन्फ्युजन आहे, सिंपल आहे. आपण अगदी जे 5वीला शिकलो ना तेवढाच अभ्यास आहे, बाकी काही नाहीये. फक्त काय गॅप झालाय मोठा, हा प्रॉब्लेम, बाकी काही नाही. हे बघा, 0 डिग्री नॉर्थ असते, समोर नॉर्थ दिसते, सर्वांना मार्कर दिसतोय, मार्कर दिसतोय, येस थँक्यू. 0 डिग्री नॉर्थ आहे. काटकोन ऐकलंय लहानपणी? काटकोन माहित नाही असा तो कोण माणूस नाही ना. ज्याला काटकोन माहित नाही मग त्याला वास्तू येणार नाही. हे बघा, हा अशी सरळ लाईन खेचली आणि त्यालाच पर अशी लाईन खेचली, म्हणजे थोडी इकडे तिकडे गेली आहे, बट हा जो आपण असा मार्क करायचो त्याला काटकोन म्हणायचं. कलर बदलतो. काय तुम्हाला कळत असेल मी किती पुअर टेक्स्ट हेवी नाहीये, पुअर आहे याच्यामध्ये. त्यामुळे मला त्या बाबतीत हसू नका. ठीक आहे, हा काटकोन असा करायचो आपण, है ना. त्याला काटकोन म्हणतात, म्हणजे त्याला म्हणतात 90 अंश. मग 90 अंशाची दिशा आली ती पूर्व. काय कठीण आहे समजायला? काटकोन 90 डिग्री आहे, 90 डिग्रीची दिशा कुठली आहे? मग इथे पण तर तेच लिहिलंय चक्रावर. तुमच्याकडे जे चक्र आहे आता त्याच्यावर तर 90 अंश रिष्टच तर लिहिली आहे. आता ह्याचा जो मध्य जायचा, काटकोनाचा मध्यभाग, तो 45 डिग्रीला जायचा. 0 to 90चा अर्धे काय होतात? 45. एवढं तर माहिती आहे ना. 0 आणि 90च्या मधला नंबर 45 आहे. मग 45 डिग्रीवर काय आली? नॉर्थ ईस्ट. इतकं सोपं आहे. सॉरी, परत चुकलं बघा. हे बघा, ही 45. आता जमलं. सॉरी. तर 45 डिग्री आली. ती काय आली? नॉर्थ ईस्ट. नॉर्थ आणि ईस्टच्या मधली डायरेक्शन नॉर्थ ईस्ट. नॉर्थची डिग्री 0, ईस्टची 90. तर नॉर्थ ईस्टची किती येणार? साहजिक 45 येणार. बस असंच हे सगळं गणित आहे. एवढंच समजून घ्या, बस. आलं लक्षात? सिंपल. आणि ते तर रेडीमेड आहे तुमच्याकडे, पण मी तरी पण कॉन्सेप्ट समजावला की जेणेकरून अजून तुम्हाला छान पैकी ते शक्तिचक्र वापरता येईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडासा प्लॅनेटचा संबंध असतो, लिहून ठेवा. प्रत्येक दिशेला ग्रह पण असतो, लिहा. आणि त्या ग्रहाचा अभ्यास, प्रत्येक दिशेला ग्रह असतो, त्या ग्रहाचा अभ्यास करा. त्याचा संदर्भ येतो किंवा त्याचे गुणधर्म त्या दिशेमध्ये येतात, असं लिहा. त्याचे गुणधर्म, त्याचा संबंध. दिशेमध्ये येतो. ठीक आहे. अशा रीतीने मुख्य दिशा उपदिशा याचा आपण डिग्रीचा बघितलं. प्रत्येक दिशेला काही ना काहीतरी ग्रह असणार, दिशा असणार, म्हणजे झोन. त्याला काय? दिशा म्हणजे झोन लिहा. 16 दिशा डायरेक्शन, 16 डायरेक्शन, 16 दिशा इज इक्वल टू 16 झोन. म्हणजे मी झोन म्हटलं तरी तेच, दिशा म्हटलं तरी तेच, सेम अर्थ त्याचा निघेल. आता बघा, आजचा टॉपिक, आजचा टॉपिक आहे फायनान्स, पैसा. सर्वात महत्वाचा टॉपिक आहे फायनान्स किंवा पैसा. कोणाला मिळेल, कोणाला नाही मिळेल. आणि ओळखायचं कुठून? बोलण्यावर ना. घरी जाऊन नाही बघा, ते तर कोणी सांगेल. बघून
पुस्तक घेऊन बसला तर पेपर कोणी सोडवेल ना. आपल्या ओळखायचं त्या समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावरून की त्याच्या वास्तूमध्ये काय प्रॉब्लेम आहे, म्हणून हा व्यक्ती असं बोलतोय. आणि तो टॉपिक काय, फायनान्स, पैसा. मग एखादा माणूस जर म्हणतोय की मला सतत लॉस होतोय, पैसा माझ्या हातात अजिबात टिकत नाही, जर तो माणूस म्हणतोय की माझा पैसा टिकत नाही, माझ्या हातात पैसा नाहीये, मुलाची फी भरताना लेट झाली, वेळेला पैसे उपलब्ध नाही झाले, कुठेतरी अडकलेले होते. पैशाचे बाय द वे प्रॉब्लेम काय काय असू शकतात तोपर्यंत सांगा मला. पैशाचे टाईप करा, पैशाचे प्रॉब्लेम काय असतात, पैशाचे प्रॉब्लेम म्हणजे नेमकं काय. एक मिनिट, तुम्हाला मी अनम्यूट करतो, मला सांगा पैशाचे प्रॉब्लेम काय, तर तुम्हाला कळेल आणि मलाही कळेल तुम्हाला काय कळलंय. ते पण महत्वाचं आहे ना. सांगा, अनम्यूट करून सांगा, पैशाचा प्रॉब्लेम आला म्हणजे काय आला, काय काय आलं, त्याचं रूप काय लोन असतं. लोन न मिळणं, लोन न पैसा मिळणं, टिकत नाही. लोन न मिळणे, दुपे सर, लोन न मिळणे नाही. वेळेला पैसे न मिळणे, रोजचा जीवितार्थ चालवण्यासाठी कमतरता येणे. हा, म्हणजे रोजचा पैसा अपुरा पडणे, बरोबर, डेली पैसा अजून कोणाला उधार दिला असेल तर तो मिळत नाही परत. उधार न मिळणे परत. थोडक्यात सांगायचं पटापट, चला एक वाक्य सांगा. वेळेवर पैसे मिळत नाहीत, पैसे मिळत नाहीत, हा, ते मगाशी झालं, नवीन सांगा, काहीतरी वेगळं सांगा. पैशाचा प्रॉब्लेम म्हणजे काय, पैसा अडकलाय, जॉबलेस. अडकलाय झालेलं आहे, वेगळं सांगा. जॉबलेस, ठीक आहे. इन्कम नाही, इन्कम नाही, लिहा, हे लिहित पण जा बाय द वे. हा सर, खर्च पैसा वाढणे, येतो पण टिकत नाही. खर्च वाढणे, खर्च वाढणे, लिहा. पैसा येतो एक्सपेंडिचर पण टिकत मोर, नाही. लिहा, एक्सपेंडिचर मोर दॅन इन्कम. अजून पुढचं सांगा. कर्जा भागू शकत नाही. कर्ज, येस, व्हेरी गुड. कर्ज होणे म्हणजे काय पैशाचा वेगळा प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. कर्ज फिटत नाही. पुढे नेक्स्ट. पैसा येतो पण टिकत नाही. ते मी सांगितलं, तुम्ही बाकीचं सांगा. एक मी सांगितलंय. गरजा पूर्ण होऊ शकत नाही. झालं, ते पण झालं, ठीक आहे. म्हणजे डेली पैसा कमी पडतो. अजून नवीन आलं तर, नाही तर मी परत म्यूट करेन. निघतंय. इन्कम कमी सर. इन्कम, हा झालं, ते पण जॉब न लागणे, इन्कम कमी होणे, इन्कम कमी होणे, चला ठीक आहे. सरपणात पैसा खर्च होतो. संकटाच्या वेळेला पैसा उपलब्ध नसणे, आजारपण वगैरे. वेळेला, हे पण खूप महत्वाचं आहे, हे पण स्टार करून लिहा की बघा तुमच्याकडे एफडी आहे किंवा काय आहे, पण तुम्हाला जेव्हा एखादं काही लग्न तर फार मोठी गोष्ट आली, पण तुम्हाला साधी ट्रिपला जायचंय आजारपण. आणि 50,000 रुपये अवेलेबल नाहीये, हा एक वेगळा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हा पण आज तो पण कव्हर होणार आहे. बोला. लेझीनेस. लेझीनेस नाही, लेझीनेस कनेक्शन आहे त्याचं, ठीक आहे. तमस, बरोबर आहे तुमचं, तो लेझीनेस कनेक्शन आहे त्याचं. पैसा ब्लॉक असणं. पैसा जमा होत नाही. बोला, हॅलो, काय म्हणाला. पैसे ब्लॉक राहणं म्हणजे आपण कोणाला, म्हणजे आपण Block काम झालं. केलंय पण त्याचे पैसे आपल्याला टाइमावरती आणि हवं ब्लॉक, तसं मिळत नाही. तुषार मोरे सरांनी सांगितलं ब्लॉकचं झालं. ठीक आहे. तर पैसे सेव्ह होत नाही सर. सेव्हिंग न होणे, लिहा. Save सेव्हिंग राहत होत नाही. नाही, पैसे येतात जातात, सेव्ह नाही होत, बरोबर आहे. ठीक आहे, ग्रेट. चलो, प्रत्येक गोष्टीत अडचण आहे. अडचणी, ठीक आहे, चला मग. ठीक आहे, सर्वांनी म्यूट करा, मी करतो ते तुम्हाला. ओके, आता समजून घ्या पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत. पैसा म्हणजे काय ते समजून घ्या. पहिली गोष्ट, एखादा व्यक्ती जर बोलला, बघा त्याच्या बोलण्यावरून ओळखा, किंवा तुम्ही टॉयलेट तर बघून सांगू शकता, टॉयलेट बघून. पण जर एखादा व्यक्ती म्हटलं की माझा आहे ना पैसा यायचाच कमी झाला, एक फॅक्टर असं सांगेल तो की म्हणजे पैसे भरपूर भेटायचे मला बिझनेसमध्ये, आता तेवढी फी देत नाही लोक, किंवा माझं दुकान आहे आता फक्त ते किरकोळ वस्तूच घेऊन जातात, मोठ्या वस्तू घेत नाही, मोठ्या ऑर्डर येत नाही. म्हणजे घरचा किराणा भरत नाही, नुसतं बिस्किट ने, चहा पावडर ने, एवढंच होतंय. पहिलं माझं दुकान खूप चालायचं, आता दुकान चालत नाही. पहिलं माझी कन्सल्टिंग खूप चालली, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, आता मला 1,000-2,000 रुपये मी IT फाईलचे घेतो, तरी कोण करायला बघत नाही. हा, दुसरी गोष्ट, पैसा माझा टिकत नाही, अजिबात टिकत नाही माझ्याकडे पैसे. ठीक आहे. त्यानंतर दिवसेंदिवस बिझनेस ठप होत चालला. आग्नेय दिशेला टॉयलेट आहे, आग्नेय दिशेला टॉयलेट आहे का त्याला विचारायचं. जर त्याच्या बोलण्यामध्ये आलं की त्याला पैसा येत नाहीये, टिकत नाहीये, प्रॉब्लेम होतोय, तर आग्नेय दिशेमध्ये पहिली गोष्ट प्रॉब्लेम आहे. आणि आता आपण जी दिशा शिकतोय, आपण प्रामुख्याने 3-4 दिशांचा डीपली अभ्यास करणार आहे. त्यामधली पहिली दिशा आहे साऊथ ईस्ट,
आणि तिच्या संबंधीचे रिलेटेड प्रॉब्लेम समजून घ्या. त्याच्यात लिहा तुम्हाला पाहिजे ते लिहित जा. ही फायर एलिमेंटची डायरेक्शन आहे. इथून फायर चालू होतो. अग्नी जे चालू होतो ना तो इथून चालू होतो. आपण जे बघितलं ना आता मगाशी, तुमच्याकडे चक्र आता सगळ्यांच्या समोर आहे, त्या समोर जे चक्र आहे त्याच्याप्रमाणे सांगतो. जे तुमच्याकडे पूर्वेच्या आहेत त्या वुड एलिमेंटच्या डायरेक्शन आहेत. वुड एलिमेंटच्या डायरेक्शन कुठल्या आहेत? ENE म्हणजे ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट, ईस्ट आहे, आणि ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट आहे. या 3 दिशा वुडच्या संपल्या की लगेच फायर झोन चालू होतो. तो फायर झोन चालू होतो साऊथ ईस्ट पासून. साऊथ ईस्ट, त्याच्या बाजूला साऊथ ऑफ साऊथ ईस्ट आणि साऊथ या फायरच्या दिशा आहेत. या तिन्ही दिशेच्या फायर मध्ये फरक आहे. काय फरक आहे? साऊथ ईस्टची फायर ही सुरुवात आहे. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या चूल बघा, चूल पेटवताना बघितलं असेल तुम्ही, चूल पेटवताना पहिले ते गोवऱ्या वगैरे रचल्या, लाकडं वगैरे टाकली, त्याच्यानंतर पहिला एक थोडासा छोटासा अग्नी धुक अशी तयार होते है ना. मग फुकणीने फुंकर मारायचे आणि मग तो अग्नी भडकत जायचा. ठीक आहे. मग ती जी सुरुवात होते, आगीची जी सुरुवात होते, ठीक आहे, ती जी होते, म्हणजे आता बघा लाकूड संपल्याने आग चालू झाली ना, लाकूडच आगीला मदत करतोय. कॉन्सेप्ट समजून घ्या. ती धगधगती आग जी सुरुवातीची धुकधुक आहे, ती जी आग आहे सुरुवात, ठीक आहे, ती अग्नी आहे. आणि ती अग्नी कुठे काय होते? मग चूल बघितली आहे ना, वाढत जाते ना, वणवा वाढत जातो ना, बरोबर. जेव्हा आपण माचीची गाडी पेटवतो नंतर ती अशी ज्योत होते ना त्याची, मग तो अग्नी आहे साऊथ ऑफ साऊथ ईस्ट, म्हणजे त्याच्या पुढचा. आणि मग साऊथ म्हणजे अग्नी आपल्या पूर्ण स्वरूपात आहे आता, ठीक आहे, पूर्ण प्रगटीकरण झालेलं आहे अग्नीचं. आणि साऊथ ऑफ साऊथ वेस्ट हा विझलेला अग्नी. हे विसरायचं नाही. ह्याच्यावरून तुम्हाला इतक्या गोष्टी कळतील, वाचव इतक्या गोष्टी की त्याला काही लिमिटच नाही. लोक तुम्हाला जादूगार म्हणते, इतक्या गोष्टी कळतील तुम्हाला. आता बघा, ह्याचा संदर्भ घेतोय मी. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला लगेच समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याबरोबर, स्वतःच्या आयुष्याबरोबर, जीवनाशी कनेक्ट करते. आता मला सांगा, हा फायर आहे. मगाशी मी सांगितलं फायर, येस, व्यक्तीमध्ये फायर पाहिजे है ना. ऑल द बेस्ट म्हणतो, म्हणजे तो काहीतरी करायला निघालाय, लढाईला निघालाय, एक्झाम देतोय, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय, इंटरव्ह्यू देतोय, काहीतरी फायर पाहिजे त्याला, काहीतरी करायचं तर फायर पाहिजे. हा बरोबर. मग तर तो व्यक्ती काहीतरी करून दाखवेल ना, तर तो व्यक्ती काहीतरी करून दाखवेल. जो काहीतरी करून दाखवेल तो यशस्वी होईल. आणि जो यशस्वी होईल त्याचा मापदंड आजच्या जगात काय आहे? पैसा. त्या खूप सक्सेसफुल आहे, त्याच्याकडे गाड्या घोड्या आहेत, घरं आहेत, हा सक्सेसफुल आहे कारण त्याकडे फायर आहे. मग तुमचा जर फायरच भिजला, म्हणजे इथे बाथरूम आलं, अग्नी आलं, अग्नीच्या इथे जल आलं, फॉर पाणी साठवून ठेवलेलं आहे, सेप्टिक टँक आहे, खड्डा आहे, खड्डा पण जलतत्व का, त्यात पाणी साठवता येतं ना, किंवा जाऊन साठतं ते, तुमची वाट नाही बघत. खड्डा पाणी काय आहे? वास्तूमध्ये खड्डा इज इक्वल टू जलतत्व. का? पाणी जर कुठूनही आलं तर ते तिकडे जाऊन साठणार आहे, त्याला तुमची गरज नाही. हे निसर्ग चक्र आहे, निसर्गात पाणी जाणार. म्हणून साऊथ ईस्ट खड्डा, साऊथ ईस्टला बोरवेल, साऊथ ईस्टला टॉयलेट, बिझनेस खतम. जे मर्सिडीजने, BMW चालणारी माणसं माझ्या माहितीत, जे माझ्याकडे येईपर्यंत स्कूटरवर आले होते, स्कूटीवर, पण ते म्हणे आमचं 5-10 वर्षापूर्वी आमच्या म्हणजे साऊथ बॉम्बेत आमचे गोडाऊन आणि गाळे शोरूम होता, आणि आज कम्प्लिटली फायर संपली, फायर विझली आणि कम्प्लिटली खाली आली. अशी उदाहरणं. हा अग्नी कोण आहे? आणि ही अग्नीची सुरुवात आहे, जिची सुरुवातच मला सांगाल, एखाद्याची करिअरच्या सुरुवातीला पहिली 5-10 वर्ष खराब झाली, 5 वर्ष मी म्हणतो, त्याचा CV कायमचा खराब झाला ना, जर जॉबचं त्याचं करिअर आहे, आणि 5 काय 3, मी तर पहिले 3 वर्षातच त्याचे असे उटपटांग जॉब, दर 2 महिन्याला काढला तरी, निघाला तरी, सोडला तरी, सुटला तरी. बाथरूम असेल तरी प्रॉब्लेम, पाणी आलं ना, पाणी साठवू नका तिथं, साठवलं तर प्रॉब्लेम. पाण्याचा वापर तिथे होत असतो, टॉयलेट तिथे आलं, ठीक आहे. आता हे बघायचं कुठे? वास्तूमध्ये. तुमचं परत वास्तू, त्याची डिग्री आहे 135 डिग्री, म्हणजे सेंटरला घराच्या गेल्यानंतर इथे बघा, तुमच्या इथे समोरच आहे डिग्री. इथे साऊथ ईस्ट लिहिलंय मी, बरोबर. त्याच्या समोर किती डिग्री आहे? 135 डिग्री. म्हणजे एक्झॅक्ट जर 135 डिग्री वरती आलेलं असेल बाथरूम, टॉयलेट, बोरवेल, तर ती साऊथ ईस्ट म्हणजे तिथे आलेलं पाणी आहे, ठीक आहे.
हजार करोडचे व्यवसाय लॉस होताना मी बघितलेले आहेत साऊथ ईस्ट मध्ये इंडस्ट्रियल वास्तू. मुंबई नाशिक हायवेला फॅक्टरी आहे, मी नाव रिव्हील नाही करणार मुद्दाम, पण त्यांचं मी जेव्हा 2007 साली वास्तू केलं होतं, किती 2007 ला. हे जे प्रगती करणारे व्यक्ती असतात ना, हे जास्त वास्तूचा आधार घेतात, हे पण लक्षात ठेवा. माझे मॅक्सिमम क्लायंट मारवाडी, गुजराती आणि जैन लोक आहेत मुंबईत. तर स्पेशली मुंबईत जेवढे क्लायंट आहे ना, त्यातल्या 70-75% हे या कम्युनिटीच्या लोकांना त्याचे इंटरेस्ट, त्यांना करून घ्यायचंय सगळं, बाकीच्यांना चर्चा करायची, इतका संबंध आहे या गोष्टीचा. सो त्या इंडस्ट्रीमध्ये मी पाहिलं तर त्यांचा इतकं सुंदर आधी सुरुवातीला चाललं, आणि त्यानंतर त्यांनी मला जेव्हा बोलवलं तर त्यांनी म्हटलं तुम्हाला कधीपासून लॉस होतोय. मी गेलो कधी 2007 ला. ते म्हणजे गेल्या 5 वर्ष कंटिन्यू बॅलन्स शीट आमची खराब झाली पूर्ण. म्हटलं प्रॉब्लेम काय? तर मला म्हणे प्रॉब्लेम असा आहे की जे काही म्हणजे पगार सुद्धा जे मॅनेजमेंटचे थांबवायला, लेबर तर लगेच आंदोलनावर येतात, त्यामुळे ते पण आम्ही कर्ज काढून दिले, लोन काढून दिले बँकेत. आमची खूप मोठी ओढी आहे. पण आता काय झालं, ओढी पण 1000 करोड पर्यंत गेली होती जेव्हा मी गेलो होते. ओढी 1000 करोड जाणे कशाला म्हणतात? तर त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही 5 वर्षापूर्वी काय बदल केला तुमच्या फॅक्टरीमध्ये? आता बघा, एवढ्या मोठ्या फॅक्टरीचं तुम्ही असं सेंटरला घराच्या जातोय आणि डिग्री बघतोय असं नाही होत. त्याचा गुगल अर्थ वरून काढायला लागतो, त्याचा मॅप त्याच्यावरून बघायला लागतो. तुम्ही 50, 100, 150 एकर असे नाही बघू शकत, बरोबर की नाही? त्यावेळेस तिथे मी सांगितलं तुम्ही काय बदल केला? तर म्हणे आम्ही काय मेजर बदल काय नाही केला. उत्तर अशी असतात सगळ्यांची. आणि ज्या वेळेस मी म्हटलं मी तुम्हाला पर्टिक्युलर विचारतो, मी त्यांना त्या गुगल मॅपची प्रिंटआउट होती एवढी मोठी समोर, त्याच्यावर मी मार्क केलं इथे तुम्ही काय केलंय. म्हणजे तिथे आम्ही हे केलं. मग आम्ही गाडीत बसून तिथे गेलो, ते लांब आहे तेवढं, गाडीत बसून त्यांच्या प्लॉटमध्येच तिकडे गेलो. तेव्हा त्यांनी तिथे जवळजवळ 40 फूट खोल आणि एक मोठी इमारत बनेल एवढा मोठा खड्डा खणलेला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे कुठले तरी त्याचे स्टोरेज केलेलं, जे लिक्विड असतं ना त्याचं स्टोरेज केलेलं. विचार करा, साऊथ ईस्टचा खड्डा आणि त्यात जे लिक्विड स्टोअर केलेलं, त्याचा परिणाम एवढा झाला 1000 करोडची ओढी वापरायला लागली. तेवढे आम्ही कधी वापरायचा विचार पण नव्हता केला. साऊथ ईस्ट एवढी डेंजरस. अगदी नॉर्मल जरी घरांमध्ये बघाल ना, तरी तुम्ही बघाल की साऊथ ईस्टला जर पाण्याचा संबंध असेल तर त्या घरामध्ये प्रॉब्लेम काय काय होतात? आळस. सकाळी उठले ना, सकाळी उठल्यापासून कामच जास्त करावं असं वाटणार, असं वाटेल ठीक आहे करते, जरा वेळाने करते, मग करते. फायर खराब झाले ना, तुमच्यातलं फायर खराब झालं, काय येणार? आळस. कामात वीकनेस येईल, म्हणजे कामाचा जो प्रभाव तुमचा पडायला पाहिजे, जे तुम्ही मला मी पहिला मी 25 माणसांचा स्वयंपाक 1 तासात बनवायचे, आता कंटाळा येतो. कसं तरी डबा देऊन यांना एकदा पाठवलं की मी मोबाईलवर गेम खेळायला तयार. ही त्यांची चूक नाहीये, हे वास्तूप्रमाणे घडतंय त्यांच्या आयुष्यामध्ये. नाराज राहतात घरातले लोक, सॅडनेसची भावना असते थोडीशी काही ना काही निमित्ताने. फायरची सुरुवातच खराब झाली ना. त्याच्या बघा एक ऍक्टिव्ह म्हणून मगाशी मी उदाहरण दिलं बघा, सात्विक रजस तमसच्या वेळी, की त्याचा हँडशेक पण बघा, त्या व्यक्तीची उमेद बघा, त्याच्या बोलण्यामध्ये फायर बघा. तो जर नसेल तर ते तुम्हाला लगेच कळेल ना. नाव हिअर वन फॉर्म ऑफ एनर्जी गॉट कन्वर्टेड इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी विच इज तमस. आणि मग तो लेझीनेस, तो डिझीनेस आणि त्या सगळ्या त्या लोकांमध्ये तो यायला सुरुवात होते. कुठेतरी पॉवर कमी होते. तुमची जी पॉवर आहे बोलण्यातली, काम करायची, तुम्ही सांगू नाही शकत की नाही मी 8 दिवसात तुला हा देईन रिझल्ट. मी तुम्हाला सांगू नाही शकत जर माझा फायर खराब असेल तर तुम्हाला 3 दिवसात मी शिकवेन की समोरच्या व्यक्तीकडे बघून कसं काय सांगायचं. नाही बोलू शकत. जर फायर नाही तर काहीच नाही करू शकत माणूस. पोटाच्या समस्या चालू होतील, डायजेशन कमी. सगळ्यात महत्वाचं काय आहे, डायजेशन का कमी होतं? आता मी मगाला तुम्हाला पहिल्यापासून काय सांगतोय, मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही. सायंटिफिक त्याला परिणाम पाहिजे, परिमाण पाहिजे, परिमाण. आयुर्वेद काय सांगतो? पाणी प्यायचं तत्व काय सांगतो? पाणी प्यायचं तत्व असं आहे ना, आता मी परत अनम्यूट करण्यात वेळ नाही वाया घालवत. ऐकून माहिती असेल तर फक्त थम्सअप करा. जेवताना पाणी पिऊ नये, ऐकलंय का? फक्त ऐकलंय? येस येस येस, थँक्यू. येस येस. जेवताना का पाणी पिऊ नये? मग तुम्ही जेवता कधी?
जेवायच्या वेळा सांगितल्या आयुर्वेदने, सकाळी 8 वाजता आहे, दुपारी 12 ते 1च्या दरम्यान आहे आणि सूर्यास्तापूर्वी आहे. त्यावेळेस विज्ञान असं सांगतं, मेडिकल सायन्स असं सांगतो की तुमच्या शरीरामध्ये ऍसिडची निर्मिती होत असते 1 लिटर, आणि ते प्रवाहित होतं, म्हणजे ऍसिड निर्माण होतं तुमच्या स्टमक मध्ये, जठर, आणि ते अन्न पचायला मदत करतं, तेच लागतं अन्न पचवण्यासाठी. आणि मग जर तुम्ही त्यावेळी जेवले नाही तर ते पुढे पुढे इंटेस्टाईन मध्ये फ्लो होत राहत, इंटेस्टाईन मध्ये पुढे फ्लो होत राहत, आणि त्याने वाढते ऍसिडिटी. म्हणून म्हणतो आपण वेळेवर नाही जेवलं तर ऍसिडिटी होईल. मग जेवताना पाणी पिऊ नये का म्हणतात? हा जो जठराग्नी आहे, तर जठराग्नीवर तुम्ही जर पाणी टाकलं तर काय होणार आहे? ऍसिडिटी, गॅसेस, पोटाच्या समस्या. बरोबर? तुमच्यात जे डॉक्टर असतील ते ऍक्सेप्ट करतील ही गोष्ट की असं होतं. बरोबर ना? म्हणून साऊथ ईस्टला ज्या ठिकाणी अग्नी आहे तिथे जर पाण्याचा संबंध आला तर घरातल्या लोकांना, घरातली प्रवृत्ती आणि प्रकृती बदलते आणि त्या व्यक्तींना पोटाचे विकार होतात. आता पोटाच्या विकारामुळेच अनेक प्रकारचे आजार आहेत. बरेचसे आजार पोटाच्याच रिलेटेड आहेत. जर पोट खराब तर गट खराब आहे. आता तर त्याच्यावर खूप अवेअरनेस आलेला आहे की आपल्याला 2 प्रकारचे इंटेलिजन्स सिस्टम आहेत. बघा, रिसर्च सांगतो की 2 प्रकारचे, एक आपला ब्रेन आणि आपलं गट. म्हणून जेव्हा एक्झामला जातो, बोर्ड एक्झामला पहिल्यांदी, तेव्हा पोटात गोळा येतो. तेव्हा मोठ्या ठिकाणी इंटरव्ह्यू, पहिल्यांदा स्टेजवर बोलवलं बोलायला, इतक्या लोकांसमोर बोलायचं आहे, तर कुठे गोळा डोक्यात का नाहीत? मग तो गोळा पोटात कुठे आला? इथे का नाही आला? हातात, खांद्यात का नाही आला? गोळा पोटात. गट इज अनदर इंटेलिजन्स जे तुमचे सगळे इमोशन्स कंट्रोल करतो. साऊथ ईस्ट किती कनेक्टेड आहे. डायजेशन वीक, अनेक प्रकारचे आजार. आणि डायजेशन वीक, मणिपूर चक्र खराब. मणिपूर चक्र जाऊन बघा तुम्ही, किंवा माझ्या क्रिस्टलच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगितलंय, कुठेही तुम्ही अभ्यास करा, चक्रांचा जिथे अभ्यास करा, सगळे सांगतील मणिपूर चक्र सर्व 7 चक्रांना ऊर्जा देणारं चक्र आहे. त्याचा रंग पिवळा आहे. ब्रह्मस्थानाचा रंग पिवळा आहे. समोर बघा स्क्रीनवर ब्रह्म लिहिले, तिथे रंग काय आहे? पिवळा आहे. पिवळा रंग ऊर्जा देतो ना. पिवळा रंग फायर मधला कुठला रंग आहे? मधला रंग आहे. तुम्ही ज्योत बघा एखादी, त्याच्यामध्ये पिवळी असते की नाही? हा पिवळा रंग आहे आणि तो ऊर्जा देतो ना. मणिपूर चक्र सगळ्या चक्रांना ऊर्जा देतं म्हणून पिवळा आहे. ब्रह्मस्थान सगळ्या दिशांना ऊर्जा देते म्हणून पिवळा आहे. तुमचं डायजेशन कमी होतं. डायजेशन, गट फिलिंग, गट इथे, तिथेच मणिपूर चक्र आहे. बरोबर की नाही? सो तिथे ते डायरेक्ट इम्पॅक्ट येतो. साऊथ ईस्ट काय लिहून घ्या? शुक्र आहे. मी सांगितलं ग्रहाचा संबंध. शुक्र खराब जर पाणी आलं तर, अग्नीत पाणी गेलं, आग विझली, विझला कोण? विझला शुक्र. लक्झरी खराब, पती पत्नीमध्ये वाद. शुक्र काय आहे? स्पाऊस. न्यूमरोलॉजी शिकलात ना तुम्ही, किंवा माझा पहिला पॉडकास्ट जरी बघितला तरी कळेल. त्यात जे एवढं काय शुक्र मिळालं, लक्झरी खराब, ट्रॅव्हल खराब, प्रवासात त्रास, गाडी पंक्चर होते, आपले जे बुकिंग केलं ते फ्लाईट डिले, कॅन्सल, आपण ज्या लक्झरी बसने निघालो तिचाच नेमका प्रॉब्लेम ड्रायव्हरचा. समजतंय? लक्झरी संपते. गाड्या घेऊन फिरणारा, मी सांगितलं ना, जो व्यक्ती आहे तो, त्याला गाडी काढू की नको असं होतं. पेट्रोल भरायचं सुद्धा प्रॉब्लेम वाटतं त्याला. इतके पैशाचे प्रॉब्लेम वाटतात, कारण पैसा शुक्र आहे. प्युअर मनी इज व्हीनस. ज्योतिषशास्त्रामध्ये प्युअर मनी व्हीनस वरून बघतात. तुमच्याकडे पैसा किती, कुंडलीमध्ये शुक्राचा अभ्यास केल्यावर कळतं. जास्त मिळणार, कमी मिळणार, अति मिळणार का कामापुरतं मिळणार. घरात पैशाचं अट्रॅक्शन खतम होतं. अट्रॅक्शन म्हणजे काय? पैशाला अट्रॅक्ट करणारे जे चुंबक आहे घरात, ते, त्याला मी साऊथ ईस्ट म्हणतो. आणि ज्या वेळेस फायर खराब होतो त्यावेळेस जे आजार निर्माण होतात त्याच्यामध्ये डायबिटीस आणि किडनी हे प्रामुख्याने आजार, याचे इश्यू तयार होतात. कारण आपली जी बॉडीची इंटेलिजन्स सिस्टम आहे ना, आपण जे बघा, आपण ऊर्जा कुठून घेतो? बेसिक समजून घ्या. हे उगा काल कोणीतरी आला सांगितलं, उद्या दुसरा कोणतरी येईल काय नाही. सायन्स असं म्हणतो की बॉडीमध्ये जर 2 इंटेलिजन्स सिस्टम आहे, इथून विचार करतो आणि इथून विचार करतो आपण पोटाकडून. बरोबर? म्हणून तो गोळा पोटात येतो बोललो ना मी. मग तुमची जर इंटेलिजन्स सिस्टम खराब असेल बॉडीची, आणि आपण ऊर्जा 2 प्रकारे घेतो. मोबाईल जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा काय करतो आपण?
चार्जिंगला लावल्यावर तो परत चार्ज होतो, मग आपण परत तासन तास वापरतो. सिंपल, बरोबर. मग तुम्ही जेव्हा डीम होता म्हणजे दमता किंवा तुमची ऊर्जा कमी होते तेव्हा तुम्ही दोनच गोष्टी करता. एक तर तुम्हाला भूक लागलेली असते, मग तुमची ऊर्जा भरून निघेल ना. कळतंय का की अंधश्रद्धा ही पण नाही ना. किंवा तुम्ही खूप दमले जाता, प्रवास झाला, भरपूर थकलो आता, 15 तास काम केलं, 12 तास काम केलं, काय पाहिजे तुम्हाला? झोप. झोप आणि जेवण, हे दोन तुमचे रिचार्ज आहेत बॅटरीचे, फिजिकल बॅटरीचे. येतंय लक्षात? बरोबर. मग जिथे त्यातला सगळ्यात महत्वाचा रिचार्ज आहे जेवण, माणूस अन्न पाण्याशिवाय नाही राहू शकत. मग तो जो आपला रिचार्ज आहे, तिथे जेव्हा प्रॉब्लेम खरा होतो तेव्हा आपल्या बॉडी इंटेलिजन्स मध्ये प्रॉब्लेम तयार होतो, कारण ही आपली अनदर इंटेलिजन्स सिस्टम आहे ब्रेन नंतर, किंवा ब्रेन इतकीच. मग ती जेव्हा रक्ताभिसरणामध्ये, आपल्या सेल्सच्या परफॉर्मन्स मध्ये, आपले जे आपण बिना चावी देता एवढी वर्ष चालतं ना आपलं शरीर, 70 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष, बिना चावी देता, बिना सेल टाकता, बरोबर कसं काय मग कळतं की इथून रक्त इकडे नेलं? नीला, रोहिणी त्या शिकवल्या होत्या ना आपल्याला, नसा कुणी कुठलं काम करायचंय, किडनीने काय काम करायचंय, व्हाईट ब्लड कॉर्पसल्सने काय काम करायचंय, तर येणाऱ्या बॅक्टेरियाशी लढाई करायची आहे, त्यांना मारायचंय. तेव्हा कुठे आपण हेल्दी राहतो? आपलं लक्षही नाही त्याच्याकडे, पण तेच करतायत ना काम. आपण खातो पितो झोपतो, वाटेल ते खातो, वाटेल तेव्हा झोपतो, जागरण करतो, पण ते तर आपलं काम करतात. पण जेव्हा त्यांची इंटेलिजन्स सिस्टम खराब होईल, त्यांची बुद्धी खराब होईल, त्यावेळेस आपल्याला डायबिटीस होईल. कारण पॅनक्रियास त्याचं काम करायचं विसरेल, त्याच्यात डिसऑर्डर निर्माण होईल, किडनी त्याचं फंक्शन विसरेल. हे डीप आहे, समजतंय? हे कनेक्शन आहे. हेच वास्तू आणि अशा रीतीने घरातल्या माणसांच्या प्रत्येकाच्या ऊर्जेशी, कारण तिथेच जेवताय, तिथे शिजवलेलं खाताय, त्या ऊर्जेशी कनेक्ट. तिथल्याच एका बेडरूम मध्ये झोपताय, त्या ऊर्जेशी कनेक्ट. कोण देणार ऊर्जा तुम्हाला? तुम्ही जिथे जॉब करता तेच पगार देणार, की बाजूची कंपनी देते पगार तुम्हाला? मग तुम्ही जिथे खाताय आणि झोपताय, मी तर 26 वर्षापासून एकच वाक्य सांगतो प्रत्येकाला. ते म्हणतात, अहो आमचं पण भाड्याचं आहे, मग बघायचं का? आमचं कंपनी क्वार्टर्स आहे. मी म्हणतो, घर तुमचं विकत घेतलेलं असू दे, वडिलोपार्जित असू दे, कंपनी क्वार्टर असू दे, तुमचा काय म्हणतात त्याला, भाड्याने नाही, पण तुम्ही दुसऱ्याच्या घरात राहत असू दे, तुम्ही बळकावलेलं का घर असेल ना, मी सरळ सांगतो, पण तुम्हाला त्या घराची ऊर्जा काम करते तुमच्यावर. कारण त्या घरात तुम्ही झोपताय आणि जेवताय, दोन गोष्टी. एक तर तुम्ही झोपताय आणि जेवताय, हे दोन तुमचे रिचार्ज आहेत. या दोन शिवाय तुम्ही नाही जगू शकत. शुक्र जेव्हा खराब होतो ना, त्यावेळेस शुक्राणूवर परिणाम होतो. शुक्राणू म्हणजे काय? इंग्रजी स्पर्म्स. या लोकांचं स्पर्म काउंट नाही कमी होत. माझ्याकडे 1000 पेक्षा जास्त मी केस स्टडी, मला खूप पहिले 10 वर्ष मी फक्त रिसर्च केलंय. 98 ते 2008 मी फक्त रिसर्च केलंय. आणि 2009 मी पहिल्यांदा वास्तुशास्त्र शिकवायला सुरुवात केली. अजित आरेकर म्हणून शिकले माझ्याकडे. ते त्यांना आज जॉईन नाही करता, त्याने म्हटलं की तुम्ही समोर या, म्हणजे त्यांनाही आवडेल, इतरांना पण. तर आज त्यांना नेमक्या प्रवासात. तर मला काय म्हणायचंय, मी रिसर्च केलं या गोष्टीवर. तर त्यावेळेस मला लक्षात आलं की शुक्राणूंचा काउंट कमी नाही, त्यांची क्वालिटी कमी. असे रिपोर्ट्स आहेत त्यांचे, मेडिकल रिपोर्ट ते सांगतात. म्हणजेच काय केलं, शुक्राच्या इथे फायर झोन मध्ये पाण्याचा प्रेझेन्स आल्यामुळे त्याची क्वालिटी खराब होईल. तुमचं मी काय मगाशी सांगितलं, पॅनक्रिया नष्ट नाही झालं, पॅनक्रिया तिथेच आहे, त्याचं फंक्शनिंग डिम झालं ना, सेम परिणाम. म्हणून संतती होण्यामध्ये जर इश्यू येत असेल तर, आणि साऊथ ईस्टला टॉयलेट असेल तर, ते वास्तव्य दीर्घकाळ असेल त्यांचं त्या घरामध्ये, तरच ती कनेक्टिव्हिटी आपण लागू. कारण ओव्हरनाईट तर असं होणार नाही ना, शुक्राणूची क्वालिटी काही एका रात्रीत खराब नाही होणार ना. आणि मग त्यामुळे काय होतं, सेक्शुअल एनर्जी पण वीक होते त्या घरामध्ये. ठीक आहे. ह्या अग्निकोणाला वैदिक वास्तुशास्त्रामध्ये आणि सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये, माझ्या आवडत्या ग्रंथामध्ये विश्वकर्मा प्रकाश रजोगुणी म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेस तिथे पाण्याचा संपर्क येतो, त्याचं कन्व्हर्जन ज्या एनर्जीमध्ये होतं त्याला तमोगुणी एनर्जी म्हणतात. ठीक आहे. आता कळलं हे जे मी मगाशी 1 तास का सांगितलं सगळं, आता 1 लाईन मध्ये तुम्हाला दिशा कळते. सो बॉटम लाईन इज, वैदिक विज्ञानाप्रमाणे रजोगुणी असणाऱ्या दिशा
जी आहे त्यातली साऊथ ईस्ट आहे. तिचं तत्वच अग्नी असल्यामुळे, त्याचं तत्वच अग्नी आहे. त्याचं अँटी एलिमेंट शिकवलं मगाशी तुम्हाला, बोलो की एक एक ऑल्टरनेट एलिमेंट बघा. अग्नी आणि पाण्याची दुश्मनी आपल्याला कळली. ती आल्यामुळे ते बिघडलं. बिघडून काय झालं? तमोगुणी झालं. तमोगुणी झाल्यामुळे काय झालं? पैसा गेला, लक्झरी गेली, शुक्र खराब झाला. प्रगतीच्या ऐवजी लॉसेस लॉसेस लॉसेस, सतत मागे येत राहील. आळस वाढला तो वेगळा. मित्र म्हणायला लागला, तू पहिल्यासारखा ऍक्टिव्ह नाही दिसत, काय तू किती तू जान होता पिकनिकची. काय रे, काय आता वय झालं, ठीक आहे, आता आपलं काय, आता पोरांचं आहे सगळं, त्यांच्यासाठी करायचं. बरोबर आहे. कोणाच्या पाण्यामध्ये उदाहरण, कोणाचा कोणी ऑब्झर्व केलंय की कोणा तुम्हाला आठवतं याचं, किंवा माझं पूर्वीच्या घरामध्ये साऊथ ईस्ट टॉयलेट होतं. येस मेघनाजी, अनम्यूट करा. सर, अननोईंगली म्हणजे मी शाळेत असताना माझ्या वडिलांना ना गिफ्ट आलेलं त्यांच्या ऑफिसमधल्या एका कलिग कडून, वॉटर फाउंटन आलेलं. आणि ते आम्हाला काहीच, म्हणजे मी तर लहानच होती, पण माझ्या आईला पण यातलं काहीच नॉलेज नसताना तिने साऊथ ईस्ट डिरेक्शन मध्ये तो वॉटर फाउंटेन ठेवला. आणि तो म्हणजे बराच काळ चालू होता, म्हणजे अराउंड 1 इयर साठी तरी तो चालूच होता. आणि माझे डॅड हे कॉन्ट्रॅक्टर आहेत, म्हणजे इलेक्ट्रिशियन आहेत, आणि ते मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात ब्रिजेसचे वगैरे. सो त्यांचं त्यानंतर म्हणजे 2008 नंतर जे डाऊनफॉल झालं ते म्हणजे बराच काळ चालूच होतं. आणि 2015 मध्ये आम्हाला ते स्ट्राईक झालं, की म्हणजे मी स्वतः जेव्हा या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला लागली की असं अचानक का झालं, तर किती वर्ष त्या होता? टाइमला मला किती किती कालावधी होता तो तिथे? अराउंड 2008 पासून 2015 पर्यंत ते होतं. पण ते त्या काळात तुम्हाला एक, यापैकी काय काय जाणवलं का? सॉरी, त्या कालावधीत आता मी सांगितलं त्यातलं काय काय जाणवलं? त्यांना डायबिटीज पण आलं. आणि त्यांच्या पेरेंट्सना डायबिटीज नाहीये, सो त्यांना जेनेटिक पण नव्हतं. त्यांना त्या 2012ला त्यांना डिटेक्ट झालं डायबिटीज. अहो, आजोबांच्या आधी कुठे होता डायबिटीस? हे जे घडतंय ना, याला कारण आहेत बरेच. आणि आताशी आपला प्रवेश होतोय, अजून तर ट्रेलर पण नाही. 3 लेक्चर हा ट्रेलर आहे, अजून ते सुरुवात आहे. बट ठीक आहे, थँक्यू फॉर शेअरिंग. तुम्ही खूप चांगलं येस, शेअर केलं. प्लीज म्यूट करा स्वतःला. येस. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हीच नाही एकटे, पण प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे की अरे पण आम्हाला माहीतच नव्हतं ना आम्हाला. आम्ही एवढे मोठे त्रास सहन केले आहे, आणि ते या एका गोष्टीमुळे आम्हाला काहीच माहिती नाही. पण ह्याला आपण एक शब्द देऊया, आहेच म्हणजे मी देऊया, म्हणजे मी कोण देणार? इग्नोरन्स, है ना. मग आपण असं समजा की मला गाडी चालवता येते, मला गाडी चालवायला मी शिकलो, माझ्या कोणी रिलेटिव्हने शिकवली, लायसन्स तर आमची गोष्ट, घरातच शिकवली, आणि मी डायरेक्ट रोडवर गेलो. मला माहित नाही सिग्नल काय असतं, ट्रॅफिक काय असते, कोणत्या लेफ्टने जायचं का राईटने जायचं, मला फक्त गाडी चालवते. तसं देवाने आयुष्य दिलं, है ना. त्यानंतर घर मिळालं, पण त्या घरात राहायचं कसं माहिती नाही. तर असं तुम्हाला माहिती नाही म्हणून ट्रॅफिक हवालदार सोडेल का तुम्हाला, ते तुम्हाला माहित नाही म्हणून? पण तसंच निसर्ग आहे. म्हणून मी तुम्हाला ते सुभाषित सांगितलं, न कळता पद अग्नीवर पडे, न करे 10 ऐसे कधी न कळे. तुम्हाला माहित नाही, हा तुम्ही काही ते एक्सक्यूज असू शकत नाही. तुम्ही ठेवलं तिथे वॉटरफॉल, तुम्ही घेतलं ते घर ज्याचं साऊथ ईस्टला टॉयलेट, यू आर नाऊ बाउंड टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस. डायबिटीज, किडनी इश्यूज होणार, त्यांची एनर्जी पॉवर कमी होत राहणार. ती उमेद किंवा ते विजन पहिले समजा असतील की माझा 5-10 कोटी तरी सेव्हिंग पाहिजे, ते विजन कुठेतरी कमी नाही आहे. आपलं व्यवस्थित चाललं पाहिजे शेवटपर्यंत, बस, बाकी नको आपल्याला. ते काय करायचंय, एवढा पैसा काय, शेवटी खाणार भाकरच आहे ना. मी म्हणत नाही अति हा वाईटच आहे 100%, पण भविष्याची तरतूद त्याचं काय? आणि तिथं लांब सर्वायवल पाहिजे. आता तुमचे डाऊट्स घ्यायच्या आधी याच्या पुढचा मुद्दा, की हे घर मला का मिळालं, माझ्या साऊथ ईस्टला किचन का आलं, किंवा यांचं उदाहरण घेऊ, मेघना मॅडम यांच्या घरात तो तिथे का आला, वॉटरफॉल तिथे का आला? योगायोग नाही,
नुसतं प्रारब्ध, मग तर जन्मापासून पाहिजे होतं ना. मी जन्मापासून पाहिजे होतं ना. जसं माझे वडील, आता बघा मम्मी आमची आहे ऑनलाईन याच्यामध्येच आहे. जन्मापासून जेवढ्या घरांमध्ये राहिले सगळ्यांचा दरवाजा अग्नी आहे, प्रारब्ध.